आपल्याला हवे तसे नागरिक तयार करू शकतो. म्हणून स्टेटने जे आहे एज्युकेशन प्रदान करावे, शिक्षण नागरिकांना प्रदान करावं व शिक्षणामध्ये काय शिकवावे काय नाही शिकवावे हेही त्यांच्याच कंट्रोलमध्ये असावं. झाले 2 पॅरेग्राफ, पण जास्त नाही लिहायचं आहे. आणि या कन्क्लुजनवरती कन्क्लुजन शुड ऑल्सो बी बेस्ड अपॉन कंटेक्स्ट. आता तुम्ही कसं करू शकता कंटेक्स्ट, त्याचं महत्त्व सांगा. काही काही वाटलंच तर तुम्ही बाकीच्या देशांचे उदाहरणं देऊ शकता, आपल्या भारताचं उदाहरण देऊ शकता एखाद लाईनमध्ये, किंवा रुसो वापरा, तेही मी देऊन ठेवलेलं आहे की बाबा शिक्षणाचा सिद्धांत जो आहे या कारणास्तव रुसो काय म्हणतो की बाबा प्लेटोचे जे पुस्तक आहे द रिपब्लिक हे आत्तापर्यंतच्या पुस्तकांमध्ये सर्वश्रेष्ठ पुस्तक आहे एज्युकेशन. अभी वो भी तो कंटेक्स्ट में जा रहा है. आणि आजच्याही काळामध्ये आता त्याला रेलेव्हन्स आहे कारण हे अभिजात ग्रंथ आहेत. पण आजच्या काळामध्ये पण तुम्ही रेलेव्हन्सी दाखवा. आजच्याही काळामध्ये शिक्षण जे आहे ह्याला आपण नाकारून चालत नाही. प्लेटोनी ज्या गोष्टीवरती फोकस केलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे. मानव संसाधनच्या बाबतीत जर बघितलं तर एज्युकेशन हे फार महत्त्वाचा रोल प्ले करतं आणि त्याच्यामध्ये शिक्षण हे स्टेटच्याच हातात असणं गरजेचं आहे. संपून टाका, काय अवघड आहे. 60-70% मार्क्स तर असेच येणार आहे, कुठेही आलतू फालतू नाही. झाले का 15 स्टेटमेंट? झालेच असतील बहुतेक. लास्टचा पॅरेग्राफ, फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये 2 पॅरेग्राफ, दॅट्स इट. 150 शब्द, ह्याला म्हणतात कन्साइज रायटिंग. कळालं का? आता हे डिक्टेट मी केलं आहे. आता ह्याच्यामध्ये असं नाही, लक्षात ठेवा, सिम्प्लिसिटी इज द ग्रेटेस्ट व्हर्च्यू. जेवढं सिंपल पद्धतीने एक्सप्लेन करता येईल तेवढे मार्क येतील. पण लिंक बघा, सब्जेक्टचा रचना बघा, आन्सरची रचना तुटली नाही पाहिजे, लिंक तुटला नाही पाहिजे आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये आल्या गेल्या पाहिजे. इज इट क्लिअर? असो, हे पहिलंच उत्तर आहे. ज्यांना यश आलं अभिनंदन, ज्यांना यश नाही आलं तरी अभिनंदन, ॲटलिस्ट प्रयत्न तरी केला. ठीक आहे. आणि जे पहिल्याच दिवशी आहे त्यांनी तर घाबरू नये, कारण पहिल्याचे लेक्चर्स तुमचे झाले नसल्यामुळे हा प्रॉब्लेम तुमचा येत असेल. ठीक आहे. आता इथून पुढं क्लासमध्ये झोपायचं नाही. इज इट क्लिअर? कारण इथून पुढे मागच्या सेशन्समध्ये काय काय झालेलं आहे त्याच्यावर दर दिवशी एक शॉर्ट नोट आता मी ॲड करत राहणार आहे. इज इट क्लिअर? हां, ते मागच्या लेक्चरमध्ये असो किंवा कालच्याच लेक्चरमध्ये असो, म्हणून घरी गेल्यावर आपले नोट्स वाचणे बंधनकारक आहे. हां, डेली एक शॉर्ट नोट लिहायची. आलं मी तर आन्सरच लिहिणार आहे, 10 मिनटात ती संपवायची आणि त्याचा मी स्ट्रक्चर एक्सप्लेन करेल, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल ते कसं लिहायचं होतं. संपून जातं विषय. आणि नंतर तुमचं इव्हॅल्युएट करून देईल. ज्यांना वाटत असेल हा सर मी लय भारी लिहिलं आहे आणि दाखवा मला इव्हॅल्युएट करून, त्यांचं इव्हॅल्युएट करेल. बट आय विल इव्हॅल्युएट कम्प्लीट आन्सर्स. जेव्हा तुम्ही कंप्लीट आन्सर लिहिलं नसेल तर इव्हॅल्युएशनला देण्यात काय अर्थ नाही. म्हणून मी तुम्हाला आन्सर ही स्ट्रक्चर सकट सांगत आहे. मग तुम्ही वाटलं असं घरी जाऊन ते लिहा आणि नेक्स्ट डे वाटलं असं पुन्हा माझ्याकडनं इव्हॅल्युएट करून घ्या. काय प्रॉब्लेम नसायला पाहिजे. इज इट क्लिअर? सो आजचा आपला जो टॉपिक आहे, थोडं बरं वाटलं आन्सर लिहून? हां हां, तो सी स्टडिंग इज डिफरंट, रायटिंग इज डिफरंट. म्हणून अभ्यास कमी करा. काय? हां, लिखाण जास्त करा. कळालं का? नाही काय? दिस इज द ट्रिक. ज़्यादा नहीं चाहिए होता है, 200 300 कुठलं पुस्तक काय नाही. सिंपल. हां, कळतंय मी काय सांगतो? मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी प्रूफ करून दाखवेल मी जे जे सांगितलं. हां, मागच्या वेळेस माझी बॅच चालू होऊन बंद झाली, आता तर बंद तो होणारच नाही आहे. हां, त्या MPSCनी वाट लावली मागच्या वेळेस ना का काहीतरी असं झालं, परत ते अध्यादेश काहीतरी चेंज केला म्हणून. पण मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी प्रूव्ह, तुम्हाला जास्त ज्ञानाची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त कशाची गरज आहे? लिखाणाची, ऑर्गनायझेशनची आणि टाईम. कारण एक आन्सर तुमचं जर राहिलं तुम्ही आउट ऑफ रेस आहे, लक्षात ठेवा. पेपर कम्प्लिशन फार महत्त्वाचं आहे. म्हणजे 8 मिनटं सांगितलं की 8 मिनटातच संपवायचं. हां, आणि त्यासाठी प्रत्येक गोष्टीचे विचार हे झालेच पाहिजे, आमच्या डोक्यात असलं पाहिजे. म्हणून फ्रेमवर्किंग, हे नोट्स जे आहेत त्यांचे काय असले पाहिजे, परत छोटे छोटे फ्रेमवर्क. आलं? घाबरू नका, काळजी करू नका, होईल सगळं. सगळे गाणे वाचतील, फक्त अभ्यास करत राहा, जे जे त्या दिवशी संपवत राहा. येऊया चला कशावरती?
तत्वज्ञानी राजा किंवा त्याला आपण म्हणू शकतो फिलॉसॉफर किंग. ठीक आहे. आता ह्या सिद्धांतामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. काय? या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. सगळ्यात पहिलं काय, हां बाबा हा सिद्धांत त्यांनी का मांडला, म्हणजे तो कंटेक्स्ट सांगतो. बरोबर की नाही? प्रत्येक सिद्धांताचं काही ना काहीतरी कंटेक्स्ट आहे. म्हणून सिद्धांत आणि त्यांचे कंटेक्स्ट डोक्यातच असले पाहिजे. कुठलाही विचारवंत येडा आहे का सिद्धांत मांडायला? नाही. त्याला काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. ते प्रॉब्लेम त्यांनी समजून घेतलेला आहे आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून हे जे आहे सिद्धांत दिलेले आहे. म्हणून सिद्धांत कुठलीही थेअरी असू दे, कुठला ना कुठला तरी प्रॉब्लेम आहे आणि ते प्रॉब्लेम समजून घेऊन त्याच्यावरती सोल्युशन काय, असं का घडत आहे आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, त्यासाठी हे सिद्धांत दिले जातात. फक्त ही जी घटना आहे ही राजकीय घटना आहे, शासनाशी रिलेटेड आहे. कशाशी रिलेटेड आहे? आणि तुम्हाला कुठं जायचं आहे? शासनात जायचं आहे. म्हणून नीट समजून घ्या. तुमच्या अवतीभोवती अशा भरपूर गोष्टी घडणार आहेत. इज इट क्लिअर? आज भारताचा प्रॉब्लेम काय आहे? शिक्षणाच्या सिद्धांतामधून ही गोष्ट तुम्हाला जर सांगायचं झाली तर किती टक्के आपण शिक्षणावर खर्च करतोय? 2% फक्त. नॉट मोर दॅन 2%. 2 to 3%च्या आतमध्येच आहे. आज अमेरिका, चायना, एक आर्टिकल, आता त्या आर्टिकल पण चालू करा. रोजचा पेपर वाचून घ्यायचा आहे मला तुमच्याकडनं. ते मी आता कसं काय बसू तेच मला तर वाटतं तुम्हाला घरी 10 वाजता सोडूया, त्याशिवाय ते व्हायचंच नाही. रोजचा पेपरचा ॲटलिस्ट बाबा हे आर्टिकल्स आहेत, हे आहेत. माझ्याकडे PDF येतात आहे, पण तुमच्याबरोबर डिस्कस करणार कधी? नाही तर एक दिवस देऊया, फक्त आठवड्याभराच्या सगळे पेपरच डिस्कस करूया आणि गव्हर्नन्स आणि ह्याचे कुठले कुठले आर्टिकल महत्त्वाचे ते काढून घेऊया. तसंच करूया. फार फार तर 15 मिनटं लागतात पेपर वाचायला, 15 ते 1 तास. 15 मिनटं शॉर्टलिस्ट करायला आणि पुढचे 45 मिनटं तेवढे वाचायला. 1 तासाच्या वरती पण डेली बेसिसवर, रिलीजियस बेसिसवर करू. काहीतरी करतो मी, थांब. आता इथंच एक बॅग घेऊन येतो, इथंच राहतो. करूया पण काहीतरी करूया, थांब. हां, लक्षात येतं? वाय, का, हे महत्त्वाचं पाहिजे. फिलॉसॉफिकल बेसिस काय आहे? तात्विक. आता हा फिलॉसॉफर असल्यामुळे इथं फिलॉसॉफिकल बेसिस येते. हे झालं की फिलॉसॉफी तुम्हाला कोणी विचारणार नाही, कारण हा एकच विचारवंत आहे जो फिलॉसॉफर आहे. ह्याच्यानंतर सगळे जे आहेत ते वेगळेच आहेत, म्हणून एवढं काही टेन्शन नाही. फिलॉसॉफिकल बेसिस ह्याचा अर्थ आपण, हा जो विषय हा किंवा हा जो कन्सेप्ट आहे, हा जो तुम्हाला त्रास देत असेल, सर तात्विक बित्विक बोलतायत, त्रास होतोय, मानसिक त्रास, थोडक्यात आपण म्हणू शकतो ह्याला थीम समजून घ्या. त्याला आपण काय म्हणू शकतो? थीम, किंवा त्याचा इसेन्स. हां, आयडिया काय आहे त्याच्यामागं, कल्पना काय आहे, फिलॉसॉफर किंग का येतोय, उगमेश हा कन्सेप्ट काय येतोय, ते समजून घेतल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी कळतात. त्यांनी फिलॉसॉफर किंग किंवा तत्वज्ञानी राजाला पात्रता पण ठेवलेल्या आहेत, काही क्वालिफिकेशन्स ठेवलेल्या आहेत. त्या क्वालिफिकेशन्स काय त्या समजून घ्या. त्याचे अधिकार काय आहेत ते आपल्याला माहीत असल्या पाहिजे, म्हणजे पॉवर्स. त्याचे लिमिटेशन्स काय आहेत, त्याच्यावरती कुठल्या प्रकारची मर्यादा लावण्यात आलेली आहे ते आपण समजून घेऊया. आणि लास्टला त्याचं आपण क्रिटिकल इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. काय वाटतं? ठीक आहे. पण इथं स्वतःहून करायची गरज नाही. मी म्हटलं ना, पॉलिटिक्समध्ये स्वतःच्या अंगावरती काहीही घ्यायचं नाही. दुसरे विचारवंत आहेत, त्यांच्याच खांद्यावरती बंदूक ठेवून गोळ्या मारायच्या. हां, आपलं कार्यच नाही आहे ते. आपण विश्लेषक आहोत. म्हणून ह्याचा सगळ्यात फेवरेट स्टुडंट आहे प्लेटोचा अरिस्टॉटल. त्यांनीच ह्याला नावं ठेवलेली आहे किंवा त्याच्या विचारांना क्रिटिसाइज केलेलं आहे. म्हणून त्याचं क्रिटिसिझम जरी आपण केलं तरी आपल्याला हा जो पॉईंट आहे कुठलं, हा कंप्लीट होऊन जातो. इज इट क्लिअर? म्हणून आपल्याला स्वतःचं असं काही सांगायची गरज पडत नाही. त्यातल्या त्यात वाटलं तर बघू काय करायचं ते, पण असे ॲज सच गरज पडणार नाही. आता तुमच्या लक्षात येतं आहे का, 150 मार्कचं 150 वर्ड्सचं तुम्हाला एक उत्तर लिहायचं आहे. UPSCमध्ये बघायला गेलं 10 मार्काचा प्रश्न आहे, 15 मार्काचा प्रश्न आहे आणि 20 मार्काचा प्रश्न आहे. काय लिहिणार हो तुम्ही त्याच्यामध्ये? फक्त एवढे की जे कंटेक्स्ट आहे तो तरी लिहा. मी क्लिअर सांगतो तुम्हाला, समजतंय का? आत्ताशी फक्त एक उत्तर लिहिलं आहे, अशा 3 तास लिहायचं आहे, काहीच आठवत नाही. म्हणून ही प्रॅक्टिस करावी लागणार आहे आपल्याला लिखाणाची. फक्त क्वेश्चन बघायचा आणि लिहायला स्टार्ट, क्वेश्चन बघायचा, लिहायला स्टार्ट. समजतंय?
म्हणून कंटेंट जेवढा आहे तो एवढा आहे, मी एवढं कंटेंट देईल की त्याच्यामध्ये काय दुसरं काय राहायची गरजच नाही. पण ॲटलिस्ट जे आहे ते तरी तुम्हाला ग्रॅप्स करून तिथे ओतता आलं पाहिजे. समजतंय का मी काय म्हणतो? किती शब्द लिहिणार इथे? 100 शब्द आहे. 100 ते 120 शब्द, ते कधी संपतात कळून येत नाही. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये 150 शब्दच लिहावे लागतात आणि ह्याच्यामध्ये 200च्या आसपास. उगाच इथं वाढवलं तर पुढचा पेपर कंप्लीट होत नाही. मग शब्द वाढवण्याच्या भानगडीतच पाडायचं नाही. आपल्याला कळलं पाहिजे 2 पॅरेग्राफ झाले, आता कन्क्लूड करायचं आहे. 1 पॅरेग्राफ झाला, इंट्रोडक्शन संपलं पाहिजे. 2 वाक्यात इंट्रोडक्शन, 3 वाक्यात, 4 वाक्यात मधला गाभा आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये 2 ते 3 तिथल्या तिथं हात वळले पाहिजे. म्हणून मांडतानाच ठोसपणे मांडून मोकळं व्हायचं. क्लिअर? फालतूपणाला वेळच नाही तिथे. कळालं का? नाहीतर मला आवडते मी लिहित बसले, अरे बाबा पेपरच कंप्लीट होणार. मी क्लिअर कट सांगतो आणि ती सवय लावायची. कळालं? चलो देखते हैं क्या है भाई. अब इसमें एक वाक्य भी है जो प्लेटो देता है. ठीक है, ह्या सिद्धांताशी रिलेटेड एक वाक्य आहे आणि त्या वाक्याचा तो वाक्य त्यांनी दिलं. तो म्हणतो, फॉर नो लॉ ऑर ऑर्डिनन्स इज माइटर दॅन नॉलेज. हा कोणताही कायदा किंवा अध्यादेश ज्ञानापेक्षा जास्त शक्तिशाली नसतो. इज इट क्लिअर? हां, कंटेक्स्ट काय आहे तो मी बोर्डवर एक्सप्लेन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हां, तो सध्या आपण नोट्सवरती न जाता आपण पहिला त्याचा अर्थ काय आहे समजून घेऊ. फॉर नो लॉ ऑर ऑर्डिनन्स, अध्यादेश किंवा आता इथे लॉ हा जो शब्द आहे हा बेसिकली ट्रॅडिशनल, आपण ट्रेडिशन जे फॉलो करतो, कल्चर जे फॉलो करतो, कस्टम्स जे फॉलो करतो त्यासाठी हा लॉ, कायदा म्हणून वापरण्यात आलेला आहे. कारण त्या काळी कायदे बिदे काही नव्हते. आपण कुठल्या युगात आहोत? हां, एन्शंट टाईममध्ये आहोत, प्राचीन युगात आहोत. तिथं काय असे काही कायदे बिदे नव्हते. बाबा कल्चरली काय कल्चर वाईज आपण गोष्टी फॉलो करत असेल पण तो पण एक प्रकारचा कायदा आहे, कारण ते बंधनकारक होतं. कायदा बेसिकली काय आहे तो तुम्हाला बंधनात ठेवतो किंवा ते एक बंधनकारक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी भाग पाडतो. समजतं मी काय सांगतोय? हां, आता बघा, हा कोण आहे? आमिर खान, PK. ठीक आहे, PKचा अर्थ काय? तत्वज्ञानी राजा, फिलॉसॉफर किंग. हां, सगळ्यात पहिलं बेसिक अंडरस्टँडिंग. फिलॉसॉफर किंगची व्याख्या किंवा फिलॉसॉफर किंगचा कन्सेप्ट म्हणजे नक्की काय? हा एक असा व्यक्ती आहे जो खूप ज्ञानी आहे. फिलॉसॉफर किंग कोण आहे? त्याचे फीचर्स काय आहेत? व्हॉट आर द फीचर्स ऑफ फिलॉसॉफर किंग? वैशिष्ट्य काय? एकतर हा ज्ञानी आहे, नंबर 1. कुठल्या प्रकारचं ज्ञान आहे ह्याच्याकडं? अंतिम ज्ञान. बरोबर आहे ना? साधा सुद्धा ज्ञान नाही है वो, सोक्रेट्सवाला ज्ञान. हां, विच कॅनॉट बी चेंज, शेकेबल, विच कॅनॉट बी अल्टर्ड, विच कॅनॉट बी चॅलेंज, त्या टाईपचा ज्ञान. हा ज्ञानी माणूस आहे. बरोबर आहे. आणि दुसरी क्वालिटी काय आहे फिलॉसॉफर किंगची? हां, ह्याचा जो आत्मा आहे ह्याच्यामध्ये काय डॉमिनेट करत आहे? हां, तर्क, रिझन. बरोबर आहे. हा फिलॉसॉफर किंग हा आहे. हाच का फिलॉसॉफर किंग आहे? ह्याचा अजून एक फीचर आहे भाई, हा 50 वर्षाचा आहे. काय? नाही, हा 50 वर्षाचा आहे नाही. यांनी 50 वर्ष तप केलं आहे. काय केलं आहे? अभ्यास केला आहे. बरोबर आहे की नाही? त्याच्या एज्युकेशन सिस्टममध्ये त्यांनी काय दाखवलं होतं की 50 वर्षानंतर पूर्ण नॉलेज प्राप्त करून जो बाहेर पडेल तो त्याला काय म्हणतो? फिलॉसॉफर किंग. ह्याच्यामध्ये तर्क डॉमिनेट आहे, ह्याला अंतिम ज्ञानाची कल्पना आहे, ह्यानी 50 वर्ष अभ्यास केलेला आहे, सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, प्रॅक्टिकल, थेरॉटिकल, आणि 35 ते 50 थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल नॉलेज पण त्याला आहे. असा हा राजा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? प्लेटोचं मेन कन्सर्न काय आहे? बाबा एथन्सला आयडियल स्टेट बनवायचं आहे, आदर्श राज्य बनवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये एथन्समध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कशामुळे आहेत? जे शासक वर्ग आहे त्यांना ज्ञानच नाही आहे. कुठलं ज्ञान नाही आहे? शासनाचं ज्ञान नाही आहे. दुसरं, ते इग्नोरंट आहे, अज्ञानी आहेत. आणि ते कशाच्या मागं धावत आहेत?
पैसा, सत्ता ह्याच्या मागं धावतात. त्यांना वाटतं शासन करणे म्हणजे पैसा कमवणे, शासन करणे म्हणजे सत्ता धारण करणे, ह्याच्या मागं ते धावतात. हे असं का करतायत? कारण त्यांना ॲक्च्युअल ज्ञानच नाही आहे, म्हणून ते चुकीचे आहेत. ते अज्ञानी लोक आहेत. आणि प्लेटोचं मेन उद्देश काय? जर शासक वर्ग ज्ञानी असेल तोच व्यक्ती एथन्सला मध्ये सुशासन आणू शकतो आणि त्याला त्याची जी काही स्टेटस आहे ते परत प्राप्त करून देऊ शकतो. त्यासाठी त्यांनी फिलॉसॉफर किंगची संकल्पना मांडलेली आहे. विषय संपला. कळालं? म्हणून फिलॉसॉफिकल आयडिया इसेन्स काय आहे? त्याचं म्हणणं हेच आहे की अंटिल, बघा एक स्टेटमेंट सांगितलं होतं सुरुवातीला, अंटिल रूलर्स डोंट लर्न फिलॉसॉफी और philosophers are not ruler, there is no end to predicament of human life. जोपर्यंत शासक तत्वज्ञान शिकत नाही किंवा तत्वज्ञानी शासन करत नाही तोचपर्यंत व्यक्तीच्या आयुष्यातल्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला कुठल्याही प्रकारचं अंत नाही, हे त्याचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात ज्ञानी व्यक्तीने शासन करावं आणि त्याच्या मुताबिक किंवा त्याच्या मते हा जो बंदा आहे हा सगळ्यात ज्ञानी आहे. ह्याच्या आत्म्यामध्ये तर्क डॉमिनेट करतोय. 50 वर्ष एज्युकेशन सिस्टीममधून सगळ्या प्रकारच्या गोष्टी हासिल केलेल्या आहेत. बरोबर आहे? तर हे ते फिलॉसॉफिकल बेसिस आहे. कळालं का? फिलॉसॉफिकल बेसिस. आणि हा सिद्धांत त्यांनी का मांडला आहे? ऑब्व्हियसली आहे, असा व्यक्ती जर शासन करेल तर एथन्स आदर्श राज्य बनू शकेल, म्हणून त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. कळालं? कळालं? क्वालिफिकेशन काय? फिलॉसॉफर किंग कोण होणार? एकतर आत्म्यामध्ये कुठला एलिमेंट डॉमिनेट केला पाहिजे? हां, कारण किंवा तुम्ही म्हणू शकता तर्कशक्ती. बरोबर आहे? दुसरं क्वालिफिकेशन काय? सगळ्या परीक्षा पास होऊन 50 वर्ष त्यांनी अभ्यास केलेला आहे, हे त्याचं क्वालिफिकेशन आहे. अजून फार महत्त्वाचं राहिलेलं आहे. हां येस, त्याची स्वतःची ते त्याग करण्याची त्याची वृत्ती असली, त्याला स्वतःची फॅमिली नसणार आणि त्याच्या नावावर कुठल्याही प्रकारची मालमत्ता नसणार. कम्युनिझम, साम्यवाद, तो साम्यवाद त्यांना अप्लाय होतो. सो ही विल नॉट बी अलाउड टू हॅव हिज ओन फॅमिली अँड ही विल नॉट बी अलाउड टू हॅव हिज ओन प्रायव्हेट प्रॉपर्टी. दीज आर द क्वालिफिकेशन. तरच तू फिलॉसॉफर किंग बनू शकतो. पॉईंट नंबर 3 क्लिअर. पॉईंट नंबर 4 लिमिटेशन्स काय? तो लिमिटेशन्स पण सांगतो. लिमिटेशन्स काय? बाबा जरी तो शासन वर्गामध्ये आला, शासन करायला स्टार्ट करतो, पण त्यांनी एथन्सचं जे संविधान आहे ते बदलायचं नाही. हे एकमेव लिमिटेशन त्याच्यावरती प्लेटो लावत आहे. संविधान बदलायचं नाही म्हणजे जे 3 वर्गामध्ये जे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, साम्यवाद जो पहिल्या 2 वर्गांना सांगण्यात आलेला आहे, त्यांनी ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राज्य करत असताना बदलाव करायचा नाही, हे त्याच्यावरचं लिमिटेशन आहे. लक्षात आलं का? हे आहे त्याचं लिमिटेशन. आता राहिलं सगळ्यात जास्त काय महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये? क्रिटिकल इव्हॅल्युएशन. आता क्रिटिकल इव्हॅल्युएशनमध्ये ते आपण लास्टला बघू. एवढं तर वरचं संपूया आपण. आणि हे वाक्य जे आहे, कुठलं वाक्य हे? ज्या वेळेस फिलॉसॉफर किंग तत्वज्ञानी राजाच्या ताकदीचा किंवा त्याच्या पॉवरचा उल्लेख होत आहे, त्याला कुठली पॉवर असली पाहिजे, किती पॉवर असली पाहिजे, त्याच्या वेळेस प्लेटोनी हे वाक्य दिलेलं आहे. आणि तो काय म्हणतो की बाबा वेडा झाला आहात का तुम्ही? जो व्यक्ती एवढा ज्ञानी आहे, त्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, तुम्ही त्याला रिस्ट्रिक्ट का करताय? ऑन व्हॉट बेसिस यू आर रिस्ट्रिक्टिंग हिम? फॉर एक्झाम्पल, जो एक्सपर्ट प्रॅक्टिशनर आहे, तुम्ही त्याला पुस्तक वाचून म्हणणार आहे का की बाबा नाही हिथं नको फाडू, असं फाड? नाही. अरे तो डॉक्टर आहे, त्यांनी कित्येक तरी वर्ष अभ्यास करून ते ज्ञान प्राप्त केलं आणि तू जाऊन तिकडे म्हणणार आहे का की बाबा कुठं फाडायचं आणि कुठं फाडायचं नाही आणि कुठल्या गोळ्या द्यायच्या? दिस इज व्हेरी रॉंग. यू कॅनॉट लिमिट अ एक्सपर्ट प्रॅक्टिशनर बाय अ बुक ऑफ मेडिसिन, असं तो म्हणतो. लक्षात येतं आहे का? फॉर एक्झाम्पल असतात नाही का, गुगल वाचून ताप घालवतात. काही व्यक्ती असतात काय
गुगलला विचारतात आज मला ताप आलेला आहे कोणत्या गोळ्या घेऊ, हां बरोबर की नाही. आणि सगळ्यात हास्यास्पद डॉक्टरकडे जातात, डॉक्टर गोळ्या द्या इंजेक्शन देऊ नका. हे काय, हां माझे मॅडम तर लय त्याच्या व्यक्ती वेगळ्या आहेत, त्यांना प्रत्येक आजाराचं माहिती आहे असं मला वाटतं. ते तिकडे गेल्यावर सांगतात डॉक्टर मला ताप आला पण मी नाही का बहुतेक ते पाणीपुरी जी होती ती थंड खाल्ली त्याच्यामुळे कदाचित त्रास झाला असेल, पण तुम्ही मला कफ सिरप द्या इंजेक्शन देऊ नका. पण त्यातल्या त्यात ते लाल कलरचं ते कोरेक्स घेऊ का. मग डॉक्टर विचार करतो तू माझ्याकडे का आली. कॉमेडी आहे, लय भारी मजा येते माहिती आहे का तुम्हाला. लय म्हणजे शॉपिंगला मी जातच नाही त्यासाठी तिच्याबरोबर. ठीक आहे, तर दॅट्स व्हॉट इट इज. त्याचं हे म्हणणं आहे लॉ आणि ऑर्डिनन्स. ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश, कायदा बनवला. तुम्ही कुठलाही कायदा बनवून फिलॉसॉफर किंगला रोखू शकत नाही किंवा त्याच्या पॉवरवरती रोख लावू शकत नाही, कारण हा ज्ञानी माणूस आहे. कशासाठी करताय या गोष्टी. अध्यादेश, लॉ, बेसिकली इथं हा शब्द जो लॉ वापरण्यात आलेला आहे तो कशासाठी वापरण्यात आलेला आहे. कस्टम्स, ट्रेडिशन्स, काही गोष्टी असतात ना आपण कस्टम्स ट्रेडिशन्स जे आहेत, नीती आपले जे म्हणतात नाही का, किंवा आपली जी नीती चालू आलेली आहे तशाच पद्धतीने आपण त्या गोष्टी फॉलो करतो. त्या एक प्रकारच्या कायद्याच्या स्वरूपात आहेत. नाही सोमवार खायचं, नॉनव्हेज खायचं नाही, काय हा कुठे लिहिलं आहे का. नाही लिहिलं. श्रावण पाळायचा, श्रावण म्हटलं की काय असतं, नॉनव्हेज खायचं नाही, कुठे लिहून ठेवलं आहे का, कायदा बिदा आहे का, असं काही नाही. पण आपण फॉलो करतो की नाही, ते अप्लाय होतं की नाही आपल्यावर. आणि मग आपण त्याच्यावरती प्रश्न विचारला असो का, तर पहिले 2 फटके बसतात. आई वडील 2 फटके मारतील, आला मोठा शहाणा, एवढ्या वर्षांपासून एवढं ह्याच्यापासून चालत आलं तुला मेल्या 1 महिना काय कंट्रोल होत नाही का, असंही होतं की नाही. किंवा सोमवारी खाल्लं तर तुला काय माहिती आहे, असं काय नसतं ते चालत. पण तो एक प्रकारचा काय होऊन जातो लॉ. मग ते अजून कारणं देतात, काय कारणं देतात की बाबा मोठ्या लोकांनी विचार करून असं काहीतरी ठरवलं असेल ना, तू एकटाले शहाणा झाला का, असं आहे ते. पण प्लेटो काय सांगतो की अशा प्रकारचं कुठल्याही रूढी परंपरा, त्यांचे जे कायदे असतील म्हणा, अध्यादेश असेल म्हणा, त्यांनी कुठल्या तरी इट इज नॉट फॉर नो लॉ ऑर ऑर्डिनन्स इज माइटर दॅन नॉलेज. म्हणजे तो नॉलेजला श्रेष्ठ मानतोय बघा, कुणापेक्षा. लॉ, ऑर्डिनन्स, हा कायदा किंवा अध्यादेश, ह्यांच्यापेक्षा कुणाला श्रेष्ठता देतोय, नॉलेज. नॉलेज म्हणजे कुणाला श्रेष्ठता देतोय, ज्या व्यक्तीकडे नॉलेज आहे. आणि असा व्यक्ती कोण आहे, फिलॉसॉफर किंग. म्हणजे ह्याचा अर्थ काय, ह्या दोघांनी त्याला विरोध करू नये, त्याला जे हवंय ते करू द्या, कारण तो ज्ञानी आहे. कळालं, समजतंय. हा वापर केलाय. म्हणजे थोडक्यात फिलॉसॉफर किंगकडे कुठल्या प्रकारची पॉवर आहे, ॲब्सोल्यूट. कुठली पॉवर आहे, हाँ जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी, कुछ भी कर सकता है, तुम रोकना ही नहीं है. क्यों नहीं रोकना है, वेळ लागले का, ज्ञानी माणूस आहे तो काय चुकीचा करणार आहे. आणि तुम्हाला तुमच्याकडे ज्ञान आहे का, तो बिचारा 50 वर्ष तप केले, अभ्यास केलाय, तर्क त्याच्यामध्ये डॉमिनेट करतो, तो काय चुकीचं करणार आहे. आणि हे काय सांगताय लॉ आणि ऑर्डिनन्स. प्लेटो ह्यांना पण शिवाय घालतो. प्लेटो म्हणतो लॉ कसा बनतो रे बाबा, 4-5 टाळकी येतात बरोबर, एकत्रित येतात आणि चांगलं काय वाईट काय ह्याच्यावरती चर्चा करतात, बरोबर आहे, आणि त्याच्या थ्रू लॉ बनतो. आता बघा आपल्या इथं लॉ कोण बनवत आहे, पार्लमेंट. हां आपण टाळकी निवडून तर दिलेली आहे, पण ते करत नाही, तो विषय वेगळा आहे. पण पार्लमेंटमध्ये काय होत असतं, ती जागा कशासाठी आहे, हां लॉ बनवण्यासाठी, कायदा बनवण्याचं काम होतं तिथे. कशा प्रकारे कायदा बनतोय, आओ मिल बैठते हैं, तुम बताओ तुम बताओ तुम बताओ तुम बताओ, काय चांगलं काय वाईट असं मिळून ते लॉ बनतात, त्याच्यावरती डिस्कशन होतात, डिबेट्स होतात. प्लेटो म्हणतोय चुकीचं आहे. तो म्हणतो ह्या ज्या प्रकारे कायदा बनतो ना, तो एक प्रकारचं काय आहे, ते ॲव्हरेज विजडम आहे. ॲव्हरेज विजडम आहे. म्हणजे ह्याच्याकडनं मी थोडं घेतलंय, तुम्ही सरासरी माहिती आहे ना, ते एक प्रकारचं सरासरी ज्ञान आहे, कंप्लीट ज्ञान नाही आहे. काय आहे ते, सरासरी. तुझ्याकडनं थोडं, तुझ्याकडनं थोडं, तुझ्याकडनं थोडं, माझ्याकडनं थोडं, असं मिळून कायदा बनतोय.
म्हणून तो जो कायदा असेल ते एक प्रकारचं सरासरी पद्धतीने बनलेलं आहे, ते कंप्लीट नाही आहे, ते परफेक्ट नाही आहे. आपल्याला कशाची गरज आहे? परफेक्ट नॉलेजची गरज आहे, कारण त्याचं ध्येय तोच आहे. समजतंय? म्हणून फिलॉसॉफर किंग कोण आहे, तत्वज्ञानी कोण आहे, त्याच्याकडे ज्ञान कसं आहे? ॲव्हरेज नाही आहे भाई, ॲब्सोल्यूट आहे, परफेक्ट आहे. कळालं? मग ज्या व्यक्तीकडं असं परफेक्ट नॉलेज आहे, तुम्ही ह्या ॲव्हरेज पद्धतीने जो बनलेले जे कायदे आहेत, अध्यादेश आहेत, का रोखताय? वेळ लागले का? मत रोको. म्हणजे फिलॉसॉफर किंगला कुठले अधिकार असतील? ॲब्सोल्यूट. त्याला आपण मराठीत काय म्हणणार? हा, काय म्हणणार? निरपेक्ष अधिकार असणार. राहू दे, माझंही मराठी चांगलं होत चाललंय. ठीक आहे. इज इट क्लियर? गॉट इट? हाँ, पागल हो क्या ऐसे बंदे को रोक रहे हो? नाही, दिस इज व्हॉट इट इज. कळालं? ऐकायला किती छान वाटतं ना. फक्त प्रॉब्लेम काय होतं? लिहिता येत नाही. म्हणून हेच वाचत राहायचं आणि डेली बेसिसवर जर तुम्ही एक दोन आन्सर लिहायला लागाल ना, ते ऑटोमॅटिकली तुमच्या ह्याच्यामध्ये हे होऊन जाईल, बसून जाईल. ती एक शैली आहे. प्रत्येक सब्जेक्टची एक लँग्वेज असते. काळजी करू नका. एक आन्सर लिहिलं, पुढच्या वेळेस चांगलं लिहिताल. एवढं नका लोड घेऊ. असं रागाने नका बघू माझ्याकडे. चला, आता जे काय आपण बोललो ते बोर्डवर बघूया. म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. सरांनी शिकवलं वेगळं आणि नोट्समध्ये वेगळं. समजून घ्या. फिलॉसॉफर किंग कशासाठी पाहिजे? ही वॉन्ट्स टू मेक एथन, त्याला काय बनवायचं होतं? आयडियल स्टेट. बरोबर आहे? हां, कसं बनेल आयडियल स्टेट? जेव्हा तिथे कुठला तरी ज्ञानी जो असेल तो शासन करत असेल. शासन कशाचं असेल? ज्ञानी व्यक्तींचं असेल. त्यावेळेस तेच आयडियल स्टेट बनवतील. हे कशाच्या आधारावर येतं? सोक्रेट्सच म्हणत होता, नॉलेज इज वर्च्यू. वर्च्यू या शब्दाचा अर्थ काय? एक्सलन्स कधी येईल? ज्यावेळेस तुमच्याकडे ज्ञान असेल. कुठलं ज्ञान असेल? साधं सुद्धा नाही. हां, अंतिम ज्ञान, परफेक्ट नॉलेज. इज इट क्लिअर? दॅट इज द फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ दिस. त्याचे क्वालिफिकेशन काय? मिनिमम एज 50. 50 वर्षानंतर तो राजा बनणार आहे. 50 वर्षापर्यंत अभ्यास करणार आहे. तुम्हाला 5 तास अभ्यास करायचा म्हटलं तरी टेन्शन येतं आहे. ठीक आहे. हां, 50 वर्ष. एकतर तो 50 वर्षाचा जास्त असला पाहिजे. दुसरं 50 वर्ष फक्त काय टाईमपास टवाळग्या वेळा केला नाही आहे त्यांनी. काय केलं? अभ्यास केला आहे. अभ्यासक आहे. ह्याचा अर्थ काय होतो? हां, तर हा जो व्यक्ती आहे जो 50 वर्ष अभ्यास करतोय, म्हणजे बघा, ही सिग्निफाईज हिज लव्ह फॉर नॉलेज. त्याचं प्रेम आहे नॉलेजवर, ज्ञान घेण्यावरती त्याला जास्त इंटरेस्ट आहे. कळतंय का? हां, आणि टेस्टेड ॲबिलिटीज, त्याचे जितके पण ॲबिलिटीज आहेत ते सगळ्या टेस्ट झालेल्या आहेत. 50 वर्ष तुम्ही विचार करा, त्याच्यावरती टेस्टिंगच चाललेली आहे. काय चुकणार आहे असा माणूस? लक्षात घ्या. ठीक आहे. दुसरं, शुड नॉट पजेस अँड, हे तर मी सांगितलं, हे पण एक प्रकारचं क्वालिफिकेशन आहे. ह्याचा अर्थ काय होतो? बघा, मला माझी फॅमिलीची गरज नाही, मला प्रॉपर्टीची गरज नाही. म्हणजे फिलॉसॉफर किंग जो आहे त्याचा जर आपण स्वभाव बघितला, त्याची जर वृत्ती बघितली, ती कशी आहे? तो फिलॉसॉफर किंग म्हणजे कसा आहे? तो आपण म्हणू शकतो ती त्यागाची मूर्ती आहे. इट इज अ सिम्बॉल ऑफ सॅक्रिफाईस. अख्खं आयुष्य त्यागच केलं आहे अभ्यासासाठी, का नाही का, नॉलेजसाठी. फॅमिली नको आहे त्याला, प्रॉपर्टी नको आहे त्याला. नाही तर आपण बघा, हां, अँड सॅक्रिफाईस माणूस कधी करू शकतो? ज्यावेळेस त्याला ट्रू नॉलेज आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन से दॅट की तत्वज्ञानी राजा कोण आहे? तर बाबा, त्याला तत्वज्ञानी राजाचे काय म्हणतात त्याला, सिद्धांत का दिलेला आहे? तर त्याला राष्ट्र महान बनवायचं आहे, एथन्सला. हां, ज्ञानाचे राज्य असेल तेव्हाच हे होऊ शकतं. बरोबर आहे? ज्ञान हे सद्गुण आहे असं कोण म्हटलेलं आहे? सोक्रेट्स म्हटलेलं आहे. अरिस्टॉटल बोलली का तू? सोक्रेट्सच बोलली ना? ठीक. पात्रता 50 वर्ष मी टेस्ट केलं रे. हा, दुपारी पण एक पॉलिटीचं लेक्चर होतं. तर ती पोरगी काहीतरी ते रेग्युलेट आपलं हे चालू होतं, पिट्स इंडिया ॲक्ट कुठलं तरी. तर ती 83 का 33 म्हटली. मला तेच कळालं. म्हटलं जाऊ दे, पावसाचं पाणी कसं जाणार.
शिक्षण 50 वर्ष त्यांनी शिक्षण घेतले असं काय सूचित करते? हे ज्ञान आणि परीक्षित क्षमतेबद्दल त्याचं प्रेम जे आहे ते दर्शवते. तत्वज्ञानी राजाकडे कुटुंब नाही आहे, खाजगी मालमत्ता असू नये असं तो म्हणतो. हे काय दाखवतो? ते त्यागाचं प्रतीक आहे. जेव्हा आपल्याला खरे ज्ञान कळते तेव्हाच आपण त्याग करतो. हां, नॉर्मल बंदा ये काम नहीं कर सकता है. बात करते पावर्स इसके बारे में. त्याकडे कुठल्या टाईपची त्याच्याकडची पॉवर कशी आहे? अनियंत्रित, ॲब्सोल्यूट, कुठल्याही प्रकारचं रोख लगाने का नाही. आणि म्हणून म्हटलं ज्यावेळेस तो त्याच्या पॉवरची गोष्टी करतो की बाबा तत्वज्ञानी राजाकडे कुठल्या प्रकारच्या ताकद असल्या पाहिजे, त्यावेळेस तो हे वाक्य देतो. काय म्हणतो? फॉर नो लॉ और ऑर्डिनन्स इज माइटर दॅन नॉलेज. तत्वज्ञानी बंदा ये नॉलेजेबल बंदा है. हाँ, और उसके नॉलेज को कोई भी चैलेंज नहीं कर सकता है, कोई भी लॉ नहीं कर सकता है, कोई भी अध्यादेश म्हणजे ऑर्डिनन्स पण नाही करणार. इज इट क्लिअर? सो बेसिकली हे जे वाक्य आहे हे तत्वज्ञानी राजाची पॉवर काय असावी हे सिद्ध करते किंवा हे सांगत आहे असं आपण म्हणू शकतो. हां, त्याच्याकडे अल्टिमेट नॉलेज आहे, कुठलाच विषय नाही, त्याला प्रश्न विचारायचेच नाही आहे, त्याच्यावरती कुठलाही किंतु परंतु आक्षेप त्याच्या ज्ञानावर घेणं म्हणजे आपल्या तोंडात मारून घेतल्यासारखं आहे असं बोलू शकतो आपण. ठीक आहे. आणि लॉच्या आणि ऑर्डिनन्सच्या भाषेत अशी बोलूच नाही, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा रोख लावण्यात काहीच अर्थ नाही आहे. आता इथे बघा, मी तुम्हाला म्हटलं ह्या शब्दामध्ये लॉ जो शब्द आहे तो काय सांगतो? कस्टम्स. आणि ऑर्डिनन्स जे आहे त्याला आपण म्हणू शकतो पब्लिक ओपिनियन. इज इट ओके? म्हणजे काय, लोक मिळून एक प्रकारचा कायदा ऑर्डिनन्स पास करतायत. ठीक आहे. आत्ताचं ऑर्डिनन्स वेगळं, अध्यादेश हा आपला प्रेसिडेंट पास करतो, लक्षात येतं आहे. पण त्यावेळेसचं जे ऑर्डिनन्स आहे, कारण एथन्समध्ये होतं काय होतं? डेमोक्रेसी होती, बरोबर आहे. डेमोक्रेसीमध्ये न्याय कसे बनवले जातात, कायदे कसे बनवले जातात? हां, सगळेजण संगत येतात आणि काय चांगलं काय वाईट हे विचार करून काही ना काहीतरी ऑर्डर काढत असतील आणि ते सगळ्यांवरती ॲप्लाय करतात. म्हणून त्यांनी हे दोन शब्द वापरलेत, लॉ आणि हां. तर ऑर्डिनन्स तो लॉ कशाला म्हणतो? तो कस्टम, ट्रेडिशन या रीत्या जे काय फॉलो होत आहे त्याचा वापर करूनही तुम्ही त्याची पॉवर रोखायची नाही. आणि दुसरा ऑर्डिनन्स म्हणजे काय? एक प्रकारचा अध्यादेश. एक प्रकारचा अध्यादेश म्हणजे काय असतो? एक प्रकारचा कायदाच असतो. पण तो बनवला कसा होता एथन्समध्ये? तर लोक संगत येत होती, कारण डेमोक्रेसी होती, आणि संगत येऊन डिसाईड करत होते काय करायला पाहिजे आणि काय नाही करू, कसं करू ते करत होते. म्हणून त्या काळचा ऑर्डिनन्स म्हणजे पब्लिक ओपिनियन. समजतंय का? त्याला तुम्ही मराठीमध्ये काय म्हणू शकता? जनमत म्हणू शकता. इज इट क्लिअर? हां, आता बघा, हे जनमताद्वारे ठरवलं जातं आहे. तर तो म्हणतो बाबा हे काय ॲब्सोल्यूट नॉलेज नाही आहे, हे ॲव्हरेज नॉलेज आहे. कुठलं नॉलेज आहे? हे सरासरी ज्ञान म्हणू शकतो आपण त्याला, किंवा सरासरी शहाणपण. पण मला फिलॉसॉफर किंगकडे कुठल्या प्रकारचं शहाणपण आहे? अल्टिमेट. हे काय विषय आहे का त्याचा? हा, आज ते साहिल नाही तर माझा मूड नाही लागत आहे यार, त्याला घेऊन या लेक्चरला, नाही उचलून आणा त्याला. ठीक आहे. इज इट क्लियर? सो ये जो फिलोसोफर किंग है उसके पास कौन सा नॉलेज है? अल्टीमेट नॉलेज है. तो भाई पागल ही होगा कोई जो इसके कार्यों को हस्तक्षेप कर रहा है या उस पर कोई रोक लगा रहा है. नहीं करना चाहिए हमें. और फिलोसोफर किंग को क्या दे देता है वो? ॲब्सोल्यूट पॉवर. इज इट क्लियर? ॲब्सोल्यूट पॉवरला आपण म्हणू शकतो. इज इट क्लियर? आणि बघा, फिलॉसॉफर किंग कायद्याच्या वर आहे, कायदा त्याच्यावर नाही आहे. ही इज अबाव एव्हरीथिंग. ही इज द वन हू विल डिसाइड व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू. ही इज नॉट बिलो लॉ, ही इज अबाव लॉ. ठीक है? ठीक है, समझता है? इज इट क्लियर? समझला हा पॉइंट? सो एक ही लिमिटेशन है उस पर. कौन सा लिमिटेशन है? ही कॅनॉट चेंज द. ह्याचा अर्थ काय? तर हे जे आपण वर्गीकरण केलेलं आहे 3 वर्गांमध्ये आणि साम्यवाद सुचवलेला आहे 2 वर्गांसाठी, तो पॉवरमध्ये आल्यावर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बदली करू शकत नाही. इज दिस पॉइंट क्लिअर? सिंपल? कळालं? मागची सगळी लिंक लागते.
ओके, सिंपल, संपलं. आता येऊया आपण क्रिटिकल. हां, दुसऱ्याच्या खांद्याचा वापर करूया. आपल्याला काय करायची गरज नाही. ठीक आहे, प्लेटो जे म्हटलं ते आपण ऐकून घेतलं. आपलं काम काय, विश्लेषण करायचं आहे. पण विश्लेषण करताना आपण त्याचाच शिष्य आहे, त्यांनी त्याच्यामध्ये चुका काढलेल्या आहेत. बघूया. हां, सगळ्यात पहिलं अरिस्टॉटलबद्दल मला सांगायचं झालं की असं म्हटलं जातं ही इज ग्रेटेस्ट क्रिटिक ऑफ प्लेटो. पण हा विचार मला पटत नाही. मी ह्याच्यामध्ये बदलाव केलेला आहे. बेसिकली ही इज नॉट ग्रेटेस्ट क्रिटिक ऑफ प्लेटो. मी त्याला म्हणेल ही इज द वन हू वॉन्टेड दॅट देर शुड बी नो फ्लॉज इन हिज मास्टर. आपल्या गुरुच्या विचारांमध्ये कुठल्याही प्रकारच्या कमतरता नसाव्या म्हणून तो त्याच्यामधले जे काही चुका आहेत तो त्याच्या गुरूंना सांगत आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. थोडक्यात दोन प्रकारचं क्रिटिसिझम असतं. एक असतं नेगेटिव्ह आणि एक असतं पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह क्रिटिसिझम हे कन्स्ट्रक्टिव्ह असतं आणि नेगेटिव्ह क्रिटिसिझम हे डिस्ट्रक्टिव्ह असतं असं म्हटलं जातं. हां, पॉझिटिव्ह क्रिटिसिझम काय करतं तर बाबा ते क्रिटिसिझम केल्याने आपण त्रुटीला बाजूला काढून परत चांगल्या प्रकारे तो विचार मांडू शकतो. नवीन काय ॲड करून तो चांगल्या प्रकारे मांडता येईल असं आपण त्याचं कार्य असतं. आणि निगेटिव्ह क्रिटिसिझम म्हणजे फक्त नावं ठेवायची म्हणून किंवा त्याला त्या विचाराला खंडित करायचं म्हणून क्रिटिसाइज केलं जातं. तर अरिस्टॉटलच्या बाबतीत आपण म्हणू शकतो किंवा तो एक पॉझिटिव्ह क्रिटिसायझर होता आणि आपल्या मास्टर किंवा आपल्या गुरुच्या विचारांमध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा तो प्रयत्न करत आहे. आणि ज्यावेळेस फिलॉसॉफर किंग किंवा तत्त्वज्ञानी राजाकडे अशा प्रकारच्या पॉवर असल्या पाहिजे आणि त्याला कोणीच रोखू शकत नाही असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, निरपेक्ष शक्ती त्याच्याकडे असली पाहिजे, तर इथे अरिस्टॉटलला प्रॉब्लेम होतो. आता अरिस्टॉटल हा विचारवंत तुम्हाला माहीत नसल्यामुळे त्याला नक्की असा तो विचार तो का करतो म्हणून हे कदाचित समजायला थोडं अवघड जाईल. पण जसं अरिस्टॉटल माझा विचारवंत पुढचा आहे, हा विचारवंत जेव्हा मी शिकवेल त्यावेळेस मी परत इथे तुम्हाला आणेल. तुम्ही बघितलं असेल काल साम्यवादामध्ये थेअरी ऑफ प्रॉपर्टी बघायला गेलं. साम्यवादाची जी संकल्पना काल आपण बघितली त्याच्यामध्ये प्लेटो खाजगी मालमत्ताचा जो खाजगी इशू आहे, हां, खाजगी हक्क जो आहे मालमत्तेवरचा त्याला विरोध करतो. बरोबर आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टीला प्लेटो विरोध करतो आणि खाजगी फॅमिली जी आहे त्याला विरोध करतो. पण या दोन्ही संस्थांना अरिस्टॉटल मान्यता देतो किंवा ते महत्त्वाचे आहेत माणसासाठी. आठवतं आहे काल आपण त्याचा वापर केला होता. म्हणून अरिस्टॉटल आणि प्लेटो दे आर द टू साइड्स ऑफ अ कॉईन. कळतंय? ह्याचे विचार आणि हे त्याचे विचार. म्हणून हे दोघंही विचारवंत ज्यावेळेस आपण करत असतो स्टार्टिंगला तर हे दोन्ही साईड बाय साईड करणं फार गरजेचं आहे. कारण मोस्टली प्लेटोच्या विचारांमध्ये जर काही त्रुटी आहेत ते त्रुटी कुणी मांडल्या आहेत? अरिस्टॉटलने मांडलेलं आहे. समजतं मी काय म्हणतो? म्हणून जर सुरुवातीला जर अरिस्टॉटलचं हे क्रिटिसिझम थोडंफार येत असेल आणि ते पचत नसेल तर चालू द्या, काय हरकत नाही. का? जसा अरिस्टॉटल होईल त्यावेळेस ह्या गोष्टी पण तुम्हाला बाबा असं का म्हटलं गेलं आहे तेव्हाही तुमच्या उलगडा होईल. कळालं मी काय म्हणतोय? म्हणून लगेच असं का तुम्हाला काही समजत नाही, आता माझं कसं होणार, संपलं आता, वाईट झालं माझं, असं काही नाही. थोडा वेळ द्या. काय हे दोन विचारवंत एकदा पहिलं महत्त्वाचा पचवणं कुणाचा होतं मी म्हटलं? प्लेटो. कळालं का मी काय म्हणतो? प्लेटो पचवणं फार महत्त्वाचं आहे आणि प्लेटो एकदा पचला, अरिस्टॉटल पचायला 5 दिवस पण लागत नाही. आणि हे दोन पचले की अख्खं पॉलिटिकल सायन्स पचणार आहे, एवढे लक्षात ठेवा. हे माझा शब्द आहे. म्हणून मी जे काय म्हणतो थोडेसे हे विचारवंत थोडे त्रासदायक वाटतात कारण तुम्ही अजूनपर्यंत फिलॉसॉफी वाचली नसेल, तत्त्वज्ञान वाचलं नसेल. आपण काय काय वाचलं, ऑन्टॉलॉजी बघितली आपण, ते एपिस्टेमॉलॉजी बघितली, बरोबर आहे का नाही? कुठे कुठे डोक्यातून मी तुम्हाला कुठे घेऊन गेलो होतो, देव दाखवला, हां, तर देवाचं कुटुंब काय राज्य दाखवलं. तर अशा गोष्टी घडणार आहेत कारण हे तत्त्वज्ञान आहे शेवटी. आणि तत्त्वज्ञान समजण्यासाठी तर्क असणं फार गरजेचं आहे. काय? आणि तुमचा बहुतेक आयुष्य तुम्ही तर्क न वापरून काय वापरलेलं आहे? हां, एक्सपेरिमेंटेशन. कारण तुम्ही बघा ना,
आत्तापर्यंत तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोस्टली तुम्ही कुठलं ज्ञान घेतलेलं आहे? फॅक्ट्स. अँड फॅक्ट्स आर नोन बाय एक्सपिरियन्स, परसेप्शन. म्हणून ते समजायला फार सोपं जातं. काय वाटतं? सोपं जातं. हे नरड्याच्या खाली उतरत नाही, कारण त्याची सवय नाही आहे. कळालं का? आणि हे दोनच विचारवंत आहेत, बाकीचे कोणी नाही आहे तसं. त्यातल्या त्यात कोण आहे तत्वज्ञानी? म्हणजे फिलॉसॉफी बघायला गेलं तर प्लेटोच आहे. ठीक आहे. अरिस्टॉटल थोड्या प्रमाणात आहे, बट एवढं काही नाही आहे. म्हणून एक्झाममध्ये पण बघितलं, ह्यांना समजून घेणं पुढच्या विचारवंतांसाठी फार महत्त्वाचं आहे. ह्यांच्यावरती प्रश्न फार पाडता आला तर एकच आहे. लक्षात आलं का? डोंट एक्सपेक्ट कि भाई 2-3 आएंगे और वो कौन सा आएगा मैं लिख कर देता हूँ, वही उसी में से आएगा. गॉट इट? म्हणून एवढं असं हे नका करू. तत्वज्ञान येते. ठीक आहे. त्यासाठी काय लागणार आहे? तर्क लागतो ते समजायला. हां, आता फिलॉसॉफर असं 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 ते चालतं ते, काही नाही, एवढं अवघड नाही आहे. येऊया, हे काय झालं याला? हां, आता अरिस्टॉटलबद्दल बोलू. आता अरिस्टॉटल जर बघायला गेलं, त्याला ही कल्पना आवडत नाही. कुठली कल्पना आवडत नाही? बाबा तू त्या फिलॉसॉफर किंगच्या नादी लागलाय आणि तू त्याला काय देतोय? सुप्रीम पॉवर म्हणा, ॲब्सोल्यूट पॉवर, निरपेक्ष शक्ती देतोय तू त्याला. कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही. येडा झालाय का? काही करेल ना तो. हिटलरनी काय केलं? उदाहरण? हा, कोण? हिटलर. अजून कुठलं उदाहरण देऊ मी? नाही द्यायचं मला, वेळ लागलाय का मला? मला शिकवायचंय. हा, मला शिकवायचंय, मला जगायचंय, कशाला मी उदाहरण देऊ? हिटलरनी काय केलं? बस झालं माझ्यासाठी, तेवढंच ठीक आहे. ठीक आहे. तर तो सपोर्ट करत नाही ते आयडिया. कुठली आयडिया सपोर्ट करत नाही? हां, ते ॲब्सोल्यूट पॉवर तुम्ही निरपेक्ष ताकद त्याला देतो. ठीक आहे. आणि अरिस्टॉटल आणि प्लेटो ह्यांच्यामध्ये काय फरक आहे? सिंपल एका लाईनमध्ये सांगायचं झालं, अरे ते कोलेकर सारखं सरांचं मला जमलं. ते माणूस असं करते ना, असं कर, अरे खरंच आहे की त्याची त्यांचा व्हिडिओ बघितला तेव्हा मला कळालं. ठीक, असं प्लेटो, अरिस्टॉटल. ठीक आहे. आता जे मी शिकवतोय ते परत अरिस्टॉटलमध्ये येणार आहे. पण थोडासा वेळ इथं ते गेला म्हणजे काय, अरिस्टॉटलची एक संकल्पना पण होती. समजतंय? प्लेटोला हवंय रूल बाय आमिर खान. बराबर है? उसको क्या चाहिए? शासन किसने करना चाहिए? फिलोसोफर किंग ने. क्यों? ज्ञानी है, हाँ, अंतर्यामी है, सब जानता है. इज इट क्लियर? और अरिस्टोटल चाहता है ठीक है, हाँ, रूल बाय फिलॉसॉफर किंग. ह्याचाच अर्थ काय होतोय? ज्याच्याकडे नॉलेज आहे तो शासन करतो. म्हणजे फिलॉसॉफर किंगने शासन करणं म्हणजे जो ज्ञानी आहे तो शासन करतोय. कळतंय का? इज इट क्लिअर? आणि ह्याला काय हवंय? रूल ऑफ लॉ. कळतंय? आता अरिस्टॉटलच्या विचारामध्ये अरिस्टॉटलनी कायद्याचा सिद्धांत दिलेला आहे. काय दिलेला आहे? कायद्याचा सिद्धांत दिलेला आहे. दॅट इज हा थिअरी ऑफ लॉ. आणि हा जो सिद्धांत आहे, ही जी थिअरी आहे, त्याचा कंटेक्स्ट काय आहे ह्याला शिवाय घालणं. कळालं का? वाय अरिस्टॉटल गिव कायद्याचा सिद्धांत? टू क्रिटिसाइज प्लेटोज थॉट ऑफ रूल बाय फिलॉसॉफर किंग या रूल ऑफ नॉलेज. समजतंय का? म्हणून अरिस्टॉटल सध्या शिकवला नसल्यामुळे हे थोडं जड जाऊ शकतं. प्रयत्न करतो, हलक्या हलक्याने समजवतो. परत अरिस्टॉटल आल्यानंतर हे असं समजतं. मग तुम्ही म्हणता सर तिथं कशाला समजवलं? हिथंच समजवायचं होतं, पण ते समजवावं लागतं म्हणून समजवते. तुम्ही समजून घ्या, समजा. आता समजून घ्या काय आहे ते. रूल ऑफ नॉलेज. प्लेटो काय म्हणतो की जो व्यक्ती त्याच्याकडे ज्ञान आहे त्यांनी शासन करावं.
अरिस्टॉटलचं म्हणणं आहे नाही, रूल ऑफ नॉलेज किंवा रूल बाय फिलॉसॉफर किंग नसावं, निरंकुश सत्ता त्याच्या हाती नसावी, असा माणूस कधीही येडा होऊ शकतो आणि असा माणूस काहीही करू शकतो, कारण त्याच्यावरती कुठलाही विरोध नाही. चान्सेस का घ्यायचे? त्यांनी लिमिटेशन सांगितले, त्यांनी ह्याच्यामधले प्रॉब्लेम सांगितले. प्रॉब्लेम्स काय आहेत? ठीक आहे, दाखव मला असा ज्ञानी माणूस कुठे. पहिली गोष्ट, शोधणं फार अवघड आहे. तू मग 50 वर्ष ते एज्युकेशन सिस्टम दिली, तिथं माणूस 50 वर्ष टिकत नाही आहे. कोण थांबणार आहे 50 वर्ष? कळतंय का? समजतंय का? पहिली गोष्ट, शोधणं बनणं अवघड आहे. दुसरं, असला तरी त्याच्यामध्ये तर्क जास्त आहे, सगळं ज्ञान गेलं. पण आपण हे तर नाही विसरू शकत ना, त्याच्यामध्ये जरी तर्क असला पण कुठे ना कुठेतरी त्याच्या आत्म्यामध्ये क्षुधा, भूक हे तर असणारच. ठीक आहे, असणार की नसणार? आणि तू जरी म्हटला साम्यवाद आणि हे करायचं म्हटलं, पण चान्सेसच घेतोय ना एक प्रकारे. फुल प्रूफ प्लॅन आहे का हा? नाही. कधी ना कधीतरी त्याचा रविवार होऊ शकतो. रविवार आपला कसा असतो, आपल्यामध्ये तर्क बिर्क काही चालत नसतो, सुद्धा डॉमिनेट करत असते. रविवार, आज काय एन्जॉय, गेलं उडत सगळं. तिथं कुठल्याही प्रकारचं रिझन नसतं. रविवार, दुपार हे जे काही पिरियड आहेत किंवा हे जो काही वेळ आहे, तिथं कुठेही तर्क चालत नाही. सगळं काय कार्य करते? सुद्धा भूक. 1 ते 4 किंवा 1 ते 5 आणि रविवार सकाळी उठल्यापासून रात्रपर्यंत कुठलाही तर्क लागत नाही. म्हणून कुठलाही माणूस किती तर्कवान जरी असला, सुधेचा थोडा तरी कंपोनेंट आहे. जरी तर्क त्याच्यामधलं डॉमिनेट असला, पण सुद्धा तर आहेच. कधी ना कधी चान्स होऊ शकतो. बरोबर आहे की ना? कधी कधी आपण विचार करतो ना, अरे ह्या माणसाने असं कार्य केलं, अरे हा तर एवढा शिकलेला आणि हिने हे कार्य केलं. त्यामुळे काय कारण आहे त्यामागं? की त्यावेळेस त्याची क्षुधा हवी झालेली आहे. कशावरती? तर्कावरती, कारणवर. म्हणून त्याच्याकडनं तो अपराध घडला असेल, चुकीचं घडलेला आहे. आपण चान्स घेऊ शकत नाही. इज इट क्लिअर? सो तो म्हणतो, बाबा भलेही तू बेस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. काय करण्याचा प्रयत्न करतोय? मी मानतो फिलॉसॉफर किंगचं शासन हे बेस्ट आहे, इट इज परफेक्ट, बेस्ट आहे, खूप चांगलं आहे, पण प्रॅक्टिकल नाही आहे. काय नाही आहे? हां, आपण बेस्टच्या मागे नाही धावायला पाहिजे, आपण बेस्ट प्रॅक्टिकलच्या मागे धावणं गरजेचं आहे. कळते का काय चाललंय? हां, म्हणून कटरीनाच्या मागे नाही पळायचं. ती बेस्ट आहे, मान्य आहे, बरोबर आहे. आपण कोणा मागे धावलं पाहिजे? जे आपल्याला सांभाळून घेईल, ते बेस्ट प्रॅक्टिकल झालं. समजतंय का? हां, दॅट्स व्हॉट इट इज. तत्वज्ञानी राजाचं शासन बेस्ट आहे, मी कुठं म्हणतो ते चुकीचं आहे, पण ते शक्य नाही आहे. काय शक्य होऊ शकतं आणि जे शक्य होतं ते चांगल्यातलं चांगलं कसं असेल, हे असं आपण बघणं गरजेचं आहे. तो एक विचारवंत जर बघायला गेला, अरिस्टॉटल एक मध्यम मॉडरेट थिंकर आहे. कसा आहे? मॉडरेट आहे. हां, स्वर्ण मध्यम शोधत असतो, एक्स्ट्रीम गोष्टी करायला अवॉइड करतो. हे त्याचे फीचर्स आहेत. अजून मी अरिस्टॉटल तुम्हाला शिकवला नाही आहे, म्हणून बघा. तो म्हणतो, तो त्यांनी काय म्हटलं की बाबा हे प्रॉब्लेम आहेत फिलॉसॉफर किंगमध्ये. आणि तुझं काय म्हणणं आहे? प्लेटोनी ह्याला नाव ठेवलं. प्लेटो म्हणतो हे चुकीचं आहे, अरिस्टॉटल म्हणतो हे चुकीचं आहे. आता आपण हा विचार करूया, हे का चुकीचं? कुणाच्या मताने? ह्याच्या मताने. प्लेटो काय म्हणतो? कायदा बनतो कसा? हां, आणि तो काय रिप्रेझेंट करतो? ॲव्हरेज विजडम. हां, सरासरी शहाणपण दाखवतो. पण सरासरीचं करून काय करायचं? आपल्याला कसं पाहिजे? ॲब्सोल्यूट पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरं, तो म्हणतो लॉ बनवायला खूप वेळ जातो. आता फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला कुठलं तरी कार्य शासन करायचं, शासन करण्यासाठी तुम्ही सांगा बाबा एक माणूस ज्ञानी, म्हणजे प्लेटोचं काय म्हणणं आहे? प्रत्येक वेळेस लॉ बनवा, त्याच्यामध्ये वेळ जातो, बरोबर आहे. एकतर तो जो लॉ आहे तो सरासरी पद्धतीने बनतो आहे, त्याच्यामध्ये सरासरी शहाणपण इन्व्हॉल्ड असतं. दुसरं, वेळ खातं. काय खातं? वेळ खातं.
आणि तिसरं ॲप्लाय करायचं झालं तर त्याच्यामध्ये वेळेतच प्रॉब्लेम्स येतात. टाईम कन्झ्युमिंग आहे. काय आहे? बरोबर आहे. बघा आपल्या इथं कायदे कसे बनतात. हां, आपल्या इथं चर्चाच नाही, डायरेक्ट अध्यादेश. आपल्याकडे किती ज्ञानी माणसं आहेत. हे सर्कॅस्टिकली बोललोय मी. हां, आपल्या इथं सगळेच प्लेटो आहेत असं वाटायला लागलंय आता मला. फिलॉसॉफर किंग, काय चर्चा बिर्चा करायची गरज नाही, डायरेक्ट कायदे बनवून टाका. कळतंय? म्हणून प्लेटोनी रूल ऑफ लॉला असं संबोधित केलं किंवा ते चुकीचं आहे. एक तर वेळ खाते आणि ते सरासरी शहाणपण दर्शवतं. म्हणून इट इज ॲव्हरेज विजडम. इट इज लॉ मेकिंग इज अ टाइम कन्झ्युमिंग मशिनरी. सो वाय टू वेस्ट टाइम? वी हॅव सच अ नॉलेजेबल पर्सन, वी विल मेक यूज ऑफ हिम. वाय द हेल वी शुड गो फॉर दिस थिंग? आता हा म्हणतो भाऊ तुझा कॉन्सेप्ट चुकलाय. भाऊ नाही म्हणणार, गुरुजी आपका कॉन्सेप्ट चुकलाय. काय चुकलाय? तू काय म्हणतो? लॉ ॲव्हरेज विजडम, सरासरी शहाणपण आहे. चूक. लॉ सरासरी शहाणपण नव्हे. लॉ कलेक्टिव्ह विजडम आहे. काय आहे? सरासरी नाही, ॲव्हरेज विजडम नाही आहे. ते काय आहे? कलेक्टिव्ह विजडम आहे. काय आहे? कलेक्टिव्ह विजडम आहे. समजतंय? हां, सरासरी असणं आणि कलेक्टिव्ह असणं ह्याच्यामध्ये फरक आहे. ते कन्सेन्ससनी बनवलं जातं. कशाने? हां, तसं नाही आहे ते. आणि दुसरी गोष्ट, जर आपण ह्याच्या आधारावरती शासन बेस ठेवलं तर ह्याच्याबरोबर आपल्याला एक इन्शुरन्स पण आहे. काय? इन्शुरन्स पॉलिसी माहिती आहे? हां, हा येण्यासारखं करू शकतो, बरोबर आहे, पण हे तर फिक्स असेल. कळतंय? हे एका काळी हा चुकीचं वागू शकतो, पण हे जर प्रॉपर बनलं तर ह्याच्यामध्ये चुका होण्याचे चान्सेस कमी आहे. म्हणून फिलॉसॉफर किंग हा ह्याच्या खाली आला पाहिजे. ही शुड बी नॉट अबाव लॉ, ही शुड बी बिलो लॉ. शासन कायद्याचं असणं गरजेचं आहे. कायद्याचं शासन असणं म्हणजे काय? रूल ऑफ लॉ असणं म्हणजे काय? त्या समाजामध्ये आर्बिट्ररीनेसला जागा राहत नाही, हेकेखोरपणाला जागा राहत नाही, एकाधिकार सत्तेला जागा राहत नाही, हवं ते करण्यासाठी जागा राहत नाही. म्हणून कायद्याचं शासन असणं गरजेचं आहे. कळतंय का? कळतंय का? आणि म्हणून तो म्हणतो. आणि दुसरं तो म्हणतो, त्यांनी त्याच्या सिद्धांतामध्ये मानतो, लॉचा सिद्धांत ज्यावेळेस अरिस्टॉटल देतो त्यावेळेस त्यांनी एक वाक्य दिलेलं आहे. तो म्हणतो लॉ इज रिझन unaffected by desire. काय म्हणतो? लॉ इज रिझन अनअफेक्टेड बाय डिझायर. आणि तो म्हणतो भाऊ गुरुजी आपने लॉ को समझा ही नहीं है. लॉ हे कारणच असतं. कायदा म्हणजे कारणच आहे, रिझनच आहे, तर्कच आहे. उलट हा तर्क अशा प्रकारचा, हे कारण असं आहे ज्याच्यामध्ये माणसाचा वैयक्तिक स्वार्थ दडलेला नाही आहे आणि दोघांचे कार्य एकच आहे. बरोबर आहे? बघायला गेलं लॉ जे आहे, कायदा जो आहे तो आपल्याला बाहेरच्या लोकांबरोबर कसं वागावं, काय करावं, काय नाही करावं ह्याच्यासाठी मार्गदर्शन करतो. आणि रिझन, कारण, तर्क आपल्याला आपल्यासाठी, ते इंट्रिन्सिक मॅनिफेस्टेशन म्हणतात त्याला, की बाबा आपण आपल्या बाबतीत कसं वागावं, कसं नाही वागावं ह्यासाठी मदत करतं. दोघांचं कार्य एकच, एकाच नाण्याची दुसरी बाजू आहे. कायदा बाहेरच्या दुसऱ्यांप्रती वागण्याबाबतीत आपल्याला मार्गदर्शन करतो आणि तर्क आपल्याप्रती आपण कसं वागावं, काय करावं, काय नाही करावं हे वागण्यासाठी मार्गदर्शन करत असतं. दोन्हीचं कारण तर एकच आहे, काम तर एकच आहे, पण लॉ हे रिझनच आहे. आणि तुला पण तेच पाहिजे आहे, मला पण तेच पाहिजे आहे, पण मला एक प्रॉब्लेम आहे, हा नको. हा जरी असला, हा कायद्याच्या खाली असला पाहिजे, कायद्याच्या वर नसला पाहिजे. आणि सगळी पॉवर जर तू त्याला दिली तर हा कधीही वेडा होऊ शकतो. पॉवर करप्ट्स, ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली.
ठीक आहे. शक्ती ही माणसाला करप्ट बनवणारच आहे आणि निरंकुश शक्ती दिली तर 100% तो करप्शन करणारच आहे. इज इट क्लिअर? हां हां, संत बनणं फार अवघड आहे. म्हणून असं म्हटलं जातं, हां, या संतांशी निर्वी हेची मज देई आणि का तुझं काही न मागो देवा. हां, संत तर बनू शकत नाही, पण ॲटलिस्ट संतांच्या बाजूला आपण जर राहून तर त्यांचे थोडे गुण जरी घेता आले तरी प्राप्त झालं. पण माणूस हा प्रॉब्लेम क्रिएट करणारच. सत्ता दिया, सत्तेमुळे तो करप्ट करणारच, करप्ट होणारच, चुकीचं वागणारच. पण निरंकुश सत्ता दिली तर 100% चुकीचं वागणार, असे लॉर्ड ॲक्टन म्हणतात. आणि आपल्या इथे लॉर्ड तुकाराम असेही म्हणून गेलेले आहेत, संत तुकारामही म्हणून गेलेले आहेत. हां, देवाचा अवतारच म्हटला जातो लॉर्ड, म्हणजे इंग्लिशमध्ये आपल्या इथं संत म्हणा, काय फरक नाही पडत. इज इट क्लिअर? व्हॉट इट? समजतंय का? जास्त बोललो वाटतं मी. हां, चला आता आपण थोडंसं भ्रमण करूया, आपल्या विचारांचं काय करूया, आपल्या नोट्समधून भ्रमण करूया. अरिस्टॉटल कशाला प्रिफरन्स देतो? कशावरती? रूल ऑफ अ पर्सन किंवा फिलॉसॉफर किंग म्हणा, रूल ऑफ वन मॅन, म्हणजे तो कोण आहे? फिलॉसॉफर किंग म्हणा. अरिस्टॉटलनी काय प्रश्न विचारले? अरिस्टॉटलचं म्हणणं काय? फिलॉसॉफर किंग कुठं सापडणार? जरी सापडला, इवन इफ यू फाइंड द फिलॉसॉफर किंग, देर इज नो गॅरंटी दॅट ही विल नॉट गेट करप्ट. करप्ट होणारच आहे. का? आत्ताच बोललो, पॉवर करप्ट. आणि तू तर त्याला निरंकुश सत्ता देतोय, ॲब्सोल्यूट पॉवर देतोय, इट विल करप्ट. हां, म्हणून त्याला असं वाटतं ही जी आयडिया आहे, संकल्पना आहे की फिलॉसॉफर किंगच्या हातात पूर्ण निरंकुश सत्ता द्यायची, ही कशी आहे? युटोपियन हा इंग्लिश शब्द आहे, ह्याचा अर्थ प्रॅक्टिकेबल नाही आहे, ती अंमलात आणू शकत नाही. इज इट क्लिअर? इफ इट एक्झिस्ट इन रियालिटी, इट्स प्रॅक्टिकल फॉर्म विल बी टायरनी. असं कुठं जरी असेल तर तिकडं तुम्ही बघा टायरनीच असेल. जो असेल ज्याच्याकडे निरंकुश सत्ता आहे तो तिथं लोकांवरती कहरच घालत असेल. टेक द एक्झाम्पल ऑफ, आत्ताचं नाही, काय सांगतोय मी, हिटलरचं. इज इट क्लिअर? कुठलं कुठं जोडू नका. हां, या इकडं. हां, समजतंय का? हां, तत्त्वज्ञानी राजा कुठून शोधणार? तत्त्वज्ञानी राजा सापडला तरी तो भ्रष्ट होणार नाही, याची कुठली शाश्वती नाही. आणि शक्ती भ्रष्ट करते आणि पूर्ण शक्ती पूर्णपणे भ्रष्ट करते, असं त्याचं म्हणणं आहे. संपला विषय. युटोपियन आहे, प्रत्यक्षात अस्तित्वात असल्यास त्याचे व्यावहारिक स्वरूप अत्याचारीच असेल. झालं. किती सोपं आहे यार, तुम्ही लय टेन्शन घेता राव. लय अवघड विषय, लय अवघड विषय काय याच्यामध्ये? फक्त लिहायचं शिका, फक्त मी सांगतो तसं करा. आणि एवढंच लय वाचलं, एवढंच लिहायचं आपल्याला. हां हां, आता अरिस्टॉटल कशाला महत्त्व देतो? समजायला कधीच अवघड जाणार नाही. फक्त तुमचा आत्ता प्रॉब्लेम तुम्हाला कळाला असेल काय, फक्त हेच वाचत राहा आणि त्याला रिफ्रेश कसं करायचं, उत्तरामध्ये कसं टाकायचं, हे एकदा जमलं की विषय संपतो. हां, रूल ऑफ लॉ महत्त्वाचा आहे. रूल ऑफ पर्सन किंवा फिलॉसॉफर किंगच्या ऐवजी रूल ऑफ लॉ महत्त्वाचा आहे. का? लॉ त्याचं म्हणणं आहे टाईम टेस्टेड इन्स्टिट्यूशन आहे, ठीक आहे. आणि एकाच व्यक्तीच्या तर्कावर, कारणवर, त्याच्याच नॉलेजवरती सगळं काय आधारित ठेवणं हे चुकीचं आहे असं त्याला वाटतं. आणि बघा हे ते स्टेटमेंट त्याचं, लॉ इज रिझन अनएफेक्टेड बाय पॅशन. पॅशन ह्याचाच अर्थ डिझायर पण होऊ शकतो. काय काय पुस्तकामध्ये पॅशन वापरले, काय काय पुस्तकामध्ये डिझायर वापरले. इज इट क्लिअर? कायदा हे उत्कटतेने प्रभावित न होणारे कारण आहे. इज इट क्लिअर? तो रूल ऑफ लॉ होना चाहिए. एक्सप्लेनेशन दिया है देखो. तो ऐसे कहा जाता है की अरिस्टॉटल जो आहे तो त्याचा ग्रेटेस्ट डिसायपल आहे, शिष्य आहे महान, आणि ग्रेटेस्ट क्रिटिकही आहे, आपण असं म्हणू शकतो. हां, प्लेटो प्रिफर्स रूल ऑफ पर्सन म्हणजे काय, बट अरिस्टॉटल प्रिफर्स रूल ऑफ लॉ. का? तर त्याचं असं म्हणणं आहे लॉ आणि रिझन, ही प्रिफर्स रूल ऑफ बिकॉज इट हॅज सिमिलर पर्पज विथ रूल ऑफ रिझन हॅज. लॉ आणि रिझन ह्या दोघांचा अर्थ एक, फक्त एक मी सांगितलं की एक बाहेरच्या व्यक्तींसाठी असतं आणि एक आपल्या स्वतःसाठी असतं. हां, देर इज नो डिफरन्स इन रूल ऑफ लॉ अँड रूल ऑफ तर्क म्हणा, रूल ऑफ रिझन. बोथ आर द टू साइड्स ऑफ द सेम कॉइन. रिझन इज इनवर्ड मॅनिफेस्टेशन वेअर लॉ इज आउटवर्ड मॅनिफेस्टेशन. ह्यालाच आपण जर मराठीत बघायचं झालं स्पष्टीकरण त्यांनी काय दिलं, महान शिष्य नव्हेच तर तो महान समीक्षकही आहे. त्यांनी व्यक्तीचे राज्य पसंत केले, ह्यांनी कायद्याचे शासन पसंत केले. तो कायद्याच्या शासनाला प्राधान्य देतो कारण त्याचा समान उद्देश असतो, तो जो कारणाच्या शासनाचा असतो.
कारण हे अंतर्बाह्य प्रकटीकरण आहे, जेथे कायदा बाह्य प्रकटीकरण आहे असं आपण म्हणू शकतो. आता तुम्ही ह्याच्यापेक्षा सोप्या मराठीत कसं लिहू शकता ते तुम्ही विचार करा. म्हणून आपल्या ओन वर्ड्सनी लिहा. काय ओन वर्ड्सनी लिहा. मी चेक करून देईल आणि मला जर ते चुकीचं वाटलं तर सांगेल नाही ह्याच्यासाठी हे बरोबर नाही. पण मराठी म्हटलं तर मग असं असतं, पण असं काही नाही आहे. एवढं काही लोड घ्यायची गरज नाही. मराठीमध्ये हे पण असेल का नाही मला त्याची गॅरंटी नाही. पुस्तकात तर काय चाललं तेच कळत नाही. ठीक आहे. सो फिलॉसॉफर काय बनू शकतो? टायरंट. हां, पॉसिबिलिटी आहे, कारण तुम्ही त्याला कुठली सत्ता दिली आहे? ॲब्सोल्यूट पॉवर दिलेली आहे, निरपेक्ष सत्ता दिलेली आहे. आणि फिलॉसॉफर किंग मॅन ऑफ रिझन आहे, मान्य करतो, पण त्याच्यामध्ये काय आहे? भूक, क्षुधा ही पण आहे. कधी काळी ती काय होऊ शकते? इशू क्रिएट करू शकते. आणि रूल ऑफ लॉ बेसिकली रिप्रेझेंट काय करत आहे? ते ॲव्हरेज विजडम नव्हे, ते कलेक्टिव्ह विजडम आहे. अँड विच इज ऑलवेज प्रिफरेबल ओव्हर विजडम ऑफ एका व्यक्तीच्या बुद्धिमत्तेवरती एवढा विश्वास ठेवण्याच्या ऐवजी आपण कलेक्टिव्ह विजडमवरती विश्वास ठेवला पाहिजे असं अरिस्टॉटलला वाटतं. आणि मी तुम्हाला सांगितलं ना की बाबा बेस्ट आणि बेस्ट प्रॅक्टिकेबल. प्लॅटो काय करायला बघत आहे? बेस्ट काय आहे ते करतो. पण अरिस्टॉटल म्हणतो बेस्ट असेल पण ते प्रॅक्टिकेबल नसेल काय फायदा? कळतं आहे का? तसं आहे. वी शुड नॉट सॅक्रिफाईस गुड फॉर द सेक ऑफ बेस्ट, बिकॉज बेस्ट इज, ठीक आहे. रूल ऑफ फिलॉसॉफर किंग मे बी द बेस्ट बट नॉट बेस्ट प्रॅक्टिकेबल. आणि अरिस्टॉटलचं काय म्हणणं आहे? आपण काय केलं पाहिजे? कशा मागं धावलं पाहिजे? बेस्ट प्रॅक्टिकेबल काय आहे. इज इट क्लिअर? सो हाच परत कन्सेप्ट कधी येणार आहे? अरिस्टॉटलच्या कायद्याच्या सिद्धांतमध्ये. त्याच्यामध्ये मी अजून थोडं ॲडिशन करेल, पण इथं जर तुम्हाला समजत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस अरिस्टॉटल होईल, अरिस्टॉटलचा कायद्याचा सिद्धांत होईल, त्यावेळेस तुम्ही परत येऊन हा सिद्धांत वाचून घ्या की अरिस्टॉटलनी कशा प्रकारे त्याचं क्रिटिसिझम केलेलं आहे. मग दोन्ही साईड बाय साईड वाचल्यानंतर हे खळकणी तुमच्या लक्षात येईल. इज इट क्लिअर? हां, अरिस्टॉटलच्या टीकेची एवढं महत्त्व आहे. वॉट एव्हर अरिस्टॉटल क्रिटिसाइज्ड, इट इज सो इम्पॉर्टंट. प्लेटो रिअलाइज दॅट, अँड प्लेटो इन हिज नेक्स्ट बुक व्हॉट ही डिड, ही चेंज्ड हिज कन्सेप्ट. रिपब्लिक नंतर त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे ते आहे द लॉस. आणि आपल्या शिष्याने जी टीका केलेली आहे, प्लेटोलाही कळालं भाई गलत नहीं कह रहा है, सही कह रहा है. हाँ, हो गया छोकरा जवारे, हाँ सब कुछ समझ में उसे आ गया रे. इज इट क्लिअर? सो बाबा काहीतरी चांगल्या प्रकारे बोलतोय आणि मला असं वाटतंय की ते चुकीचं. काय चुकीचं आहे? हाँ, अरिस्टोटल जो बोल रहा है वो कुछ गलत नहीं है. इसलिए अपना जो नेक्स्ट किताब इसके बाद जो आता है प्लेटो उसमें चेंजेस करता है, और वो किताब का नाम ही है देखो क्या, द लॉज. म्हणजे इथे तो कायद्याला महत्त्व देतो आणि रूल ऑफ लॉ असलं पाहिजे, कायद्याचं शासन असलं पाहिजे असं ॲक्सेप्टन्स देतो. बघितलं ताकद सच्चाई में? हां, तर तुम्ही चुका काढा माझ्या, मग मी माझ्या नेक्स्ट पुस्तकामध्ये थोडा बदलाव करतो. इज इट क्लिअर? अजून संपलं नाही का? नाही झालं ना. आता हां, हेच मराठीमध्ये. ठीक आहे. एखाद्याने चांगल्यासाठी चांगल्याचा त्याग करू नये, ह्या वाक्याला मी येलोमध्ये ठेवलेलं आहे कारण मला रिफ्रेश करायचं आहे. हां, कारण ती इंग्लिशमध्ये असं होतं, वी शुड नॉट गिव्ह अवे बेस्ट फॉर बेस्ट प्रॅक्टिकेबल. तर तसं झालं, चांगल्यासाठी चांगल्याचा त्याग करू नये. सो आय एम फाइंडिंग अ बेस्ट स्टेटमेंट फॉर इट. नंतरचे नोट्स मी अपेंड करेल त्यावेळेस ह्याचं प्रॉपर फॉर्ममध्ये तुम्हाला देईल. ठीक आहे. तत्वज्ञानीचे राजन, शासन हे सर्वोत्तम असू शकते परंतु सर्वोत्तम व्यवहार्य नसू शकते. नॉट बेस्ट प्रॅक्टिकेबल. आपण काय करायला पाहिजे? बेस्टच्या मागे नाही धावलं पाहिजे, बेस्ट प्रॅक्टिकेबल काय आहे त्याच्या मागं धावलं पाहिजे. हां, प्लेटो थोडा रॅडिकल आहे. आठवतं आहे काल आपण सांगितलं होतं, त्याला सगळं काय कसं परफेक्टच पाहिजे असतं, पण असं नाही ना जगता येत.
सगळं काय परफेक्ट नाही बघायला पाहिजे, प्रॅक्टिकेबल पण काय गोष्टी असल्या पाहिजे. म्हणून त्या लॉजमध्ये त्यांनी कायद्याच्या शासनाची प्राथमिकता स्थापित केली. कळालं का? इथे त्याचा कुठला सिद्धांत संपतो? फिलॉसॉफर किंगचा सिद्धांत संपतो आणि इथे प्लेटोचे सगळे सिद्धांत संपतात. आता इथून पुढचा जो प्रवास आहे तो म्हणजे त्याच्या विचारांचा चिरफाड करणे, म्हणजे त्याचे जितके पण विचार आपण बघितले त्यांचं क्रिटिकल इव्हॅल्युएशन करणे. त्यांचं क्रिटिकल इव्हॅल्युएशन बघायला गेलं तर आपण सिद्धांतामध्ये करत आलेलो आहोत. फॉर एक्झाम्पल जस्टिसचं आपण केलं, तिथल्या तिथं संपवलं. एज्युकेशनचं पण आपण केलं, तिथल्या तिथं संपवलं. फिलॉसॉफर किंग ह्याचंही आपण क्रिटिकल इव्हॅल्युएशन केलं. इथे कुणाला वापरलं? आपण ॲरिस्टॉटलला वापरलं, तेही संपवलं. त्याचा साम्यवाद ह्याचा सिद्धांत बघितला, त्याचंही क्रिटिकल इव्हॅल्युएशन आपण केलं. सगळेच ह्याचे आपण क्रिटिकल इव्हॅल्युएशन केलेले आहे. आता काही ठळक बाबीमध्ये प्लेटोचं क्रिटिसिझम केलं जातं. एकतर त्याला फर्स्ट फेमिनिस्ट असं म्हटलं जातं, पहिला स्त्रीवादी विचारवंत असं म्हटलं जातं. त्याला फर्स्ट कम्युनिस्ट किंवा पहिला साम्यवादी विचारवंत असं म्हटलं जातं. साम्यवादामध्ये बेसिकली आपण थिअरी ऑफ प्रॉपर्टी त्यांनी जे सांगितलं आहे, किंवा त्यांनी जी प्रायव्हेट प्रॉपर्टीला नावं ठेवलेली आहे, विरोध केलेला आहे, आणि प्रायव्हेट फॅमिलीला जो विरोध केलेला आहे त्याचं आपण क्रिटिकल इव्हॅल्युएशन केलेलं आहे. पण साम्यवादी म्हणणं कितपत योग्य आहे ह्याचं आपण क्रिटिकल इव्हॅल्युएशन नाही केलं. किंवा तुम्ही त्यामध्ये आपण अरिस्टॉटलचा आणि त्याचा वाद काय होता? प्लेटो म्हणतो प्रायव्हेट प्रॉपर्टी नसली पाहिजे, बरोबर आहे की नाही? साम्यवाद कम्युनिझम असलं पाहिजे. आणि प्लेटो काय म्हणतो? प्रायव्हेट फॅमिलीही नको. आणि अरिस्टॉटलने काय क्रिटिकली इव्हॅल्युएट केलं? नाही, प्रायव्हेट प्रॉपर्टी महत्त्वाची आहे, फॅमिली महत्त्वाची आहे, म्हणून ते केलं. पण पहिला साम्यवादी त्याला म्हणावं का नाही म्हणावं, कळतंय? हे आपण ॲनालिसिस क्रिटिकल इव्हॅल्युएशन केलेलं नाही. म्हणून दुसरा पॉईंट असेल ते करणं. आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा जो वारंवार विचारण्यात आलेला आहे तो म्हणजे आपण प्लेटोला पहिला फॅसिस्ट थिंकर म्हणावं का, पहिला टोटॅलिटेरियन थिंकर एकाधिकार मतवादी म्हणावं का, टोटॅलिटेरियन, ते आपल्याला बघावं लागेल. इज इट क्लिअर? त्यातल्या त्यात हे तिन्ही पण भरपूर वेळा सातत्याने विचारतात UPSC मध्ये. इज इट क्लिअर? सो नॉट दॅट प्रॉब्लेमॅटिक. इज इट क्लिअर? एकच प्रश्न आला तर एकच येईल, एकतर अरिस्टॉटलचा येईल नाहीतर प्लेटोचा येईल. दोघांचे दोन आले तर वा, समजतंय? पण तसं ते एवढं पण मुलांचा विचार करत नाही, म्हणून दोन विचारवंतांमधून एकाचाच कोणाचा तरी प्रश्न येणार. इज इट क्लिअर? थीम्स सांगतोय मी. काय लक्षात आहे? पेपर कसा फोडायचा? थीम्स प्रिपेअर करायच्या, आणि थीम परफेक्टली प्रिपेअर केल्यानंतर कुठलाही प्रश्न येऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे? पेपर हे आपला कंप्लीट रीच असणार आहे. 3 प्रश्न आपल्याला तिकडनं विचारायचे. एक थीम आहे एन्शंट पॉलिटिकल थॉट, ह्यातून एक प्रश्न दरवर्षी आहे. कदाचित 1-2-3 वर्षानंतर 1 वर्ष असेल की ब्रेक दिला असेल, समजतंय? म्हणून ती थीम लक्षात ठेवा. पण एक तर प्लेटो येईल किंवा अरिस्टॉटल येईल, पण एक प्रश्न ह्यांच्यातून आहे म्हणजे आहे. बघूया. पहिलं काय आहे? फेमिनिस्ट, स्त्रीवादी म्हणून. हां, पहिल्याच प्रथम सांगतो, इज ही फर्स्ट फेमिनिस्ट? नाही. कळालं? हां, का नाही? आता आपण बघूया. इज इट क्लिअर? हां, ह्याच्याबद्दल कुणी असं अरिस्टॉटल काय बोललेलं नाही. अरिस्टॉटलनी फक्त ते स्त्रिया, उलट अरिस्टॉटल म्हणतो की बाबा तुम्ही काय बायकांना फिलॉसॉफर किंग बनायला लावलं, शिक्षणाचा अधिकार दिला, त्यांनी तर घरीच राहिलं पाहिजे. त्यापेक्षा अरिस्टॉटलचे विचार थोडे कन्झर्वेटिव्ह आहेत, पुराणमतवादी आहे तो. बायकांच्या बाबतीत तो म्हणतो ह्यांच्याकडे वेळ नाही, हे घरामध्ये जास्त इन्वॉल्ड असतात, चूल आणि मूल, आणि ह्यांच्याकडे वेळ नाही, ह्यांना उगाचच शासनामध्ये आणण्यात काय अर्थ नाही, माझ्याकडे रागाने बघू नका, अरिस्टॉटल म्हणतोय. इज इट क्लिअर? म्हणून त्यातल्या त्यात अरिस्टॉटल थोडा बायकांच्या बाबतीत म्हणतो की बाबा ते ट्रॅडिशनल काम करतात, त्यांना घर फार आवडतं, ते त्याच्यात बिझी असतात आणि त्यांना ते आवडतं, करू द्या,
उगाचच त्यांना शासनामध्ये आणायची गरज नाही. समजलं? परत तिथंच अरे माझे नाही विचार येते ह्याचे अरिस्टॉटलचे. चला इकडे बघा आता. आणि प्लेटोच्या बाबतीत सगळ्यात पहिलं आपण समजून घेऊ, प्लेटोला स्त्रीवादी विचारवंत का म्हणतात? काय काम आहे, कारण आहे? बस. काय एज्युकेशन आहे? 2 कारणासाठी त्याला पहिलं साम्यवादी विचारवंत म्हणतात. सॉरी, पहिलं स्त्रीवादी विचारवंत म्हणतात. काय कारण आहेत 2? तू सांग. फिमेलला एज्युकेशन घेण्यास तो प्राधान्य देतो. बाबा ठीक आहे, तू एज्युकेशन घे. दुसरं कारण काय? तेच महत्त्वाचं आहे. थांब जरा, तू सांग. तू सांग. आठवा. तोच पण मी पाणी पितो. आन्सर नको सांगू तिला. हां, एक तर तो म्हणतो की बा बायकांनी शिक्षण घ्यावं. बरोबर आहे. संपला विषय. तेच तर कारण आहे. ते पण कोण बनू शकतात? फिलॉसॉफर किंग. दिस इज द रिझन. तो म्हणतो स्त्रियांमध्ये कुठल्याही प्रकारच्या शारीरिकदृष्ट्या, नैसर्गिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या कमतरता नाही. तेही तत्त्वज्ञानी राजा बनू शकतात. शासन वर्गामध्ये तेही असू शकतात आणि तेही शासन करू शकतात. त्या काळी. कुठल्या काळी? हां. त्या काळी तो असं म्हणतो. आणि दुसरं, त्यांनी शिक्षण घ्यावं. इनफॅक्ट स्त्रियांना शासनामध्ये वेळ मिळावा, त्यांनी शासनामध्ये जावं, यासाठी त्यांनी कुटुंबाचा साम्यवाद सुचवला की बाबा प्रायव्हेट कुटुंबच नसणार. प्रायव्हेट कुटुंब नसणार म्हणजे संगोपनाची जबाबदारी बायकांवर, मुलांच्या संगोपनाची जबाबदारी बायकांवर येणारच नाही. पण ते पूर्ण वेळ कशाला देऊ शकतील? तर ते शासनाला, स्टेटसाठी देऊ शकतील. कुठलंही काम असेल, ते सोल्जर क्लासमध्ये जाऊ शकतात, ते प्रोड्युसर क्लासमध्ये जाऊ शकतात. आणि त्यांच्यामध्ये पण जर तर्क डॉमिनेट होत असेल, त्यांच्यामध्ये पण आत्मा असतो. बायकांमध्ये पण आत्मा आहे असं प्लेटोला वाटतं. त्याच्यामध्ये पण त्या आत्म्यामध्ये पण 3 वर्ग आहेत. त्याचंही आहे. कुठले कुठले तत्व आहेत त्याच्यामध्ये? बायकांचा पण आत्मा आहे. आत्मामध्ये 3 तत्व आहेत. पवन. कुठले कुठले आहेत? तर्क, हां, शौर्य, हां, आणि सुधा. तुझ्या वाट्याला कुठला आलं ते वेगळं, ते बघून घे. इज इट क्लिअर? माझ्या वाट्याला 5 आले होते. 5ही तत्व वेगवेगळी होती. हा, अच्छा, असो. पण तू तुझं तत्व जप. कळालं का? त्याला नको तडा जाऊ देऊ. असो दे. तुम्ही इथं लक्षात, तुम्ही अभ्यास करा. ते बिचारे, त्यांचा प्रॉब्लेम वेगळा आहे. वल्नरेबल स्पीसीज आहे. मला त्यांना आनंदात ठेवावं लागतं. कधी जातील सांगता येत नाही. इज इट क्लिअर? सो लेट अस टॉक अबाउट दिस. आता प्लेटोनी साम्यवाद सुचवला आणि या साम्यवाद, कुटुंबाचा साम्यवाद सुचवला. आणि या साम्यवादातून जर बघायला गेलं तर स्त्री जे आहे ते त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीपासून मुक्त होताना आपल्याला दिसतात. म्हणून हे एक कारण आहे की वी कॅन कन्सिडर दॅट ही इज द फर्स्ट फेमिनिस्ट. पहिला साम्यवादी, सॉरी स्त्रीवादी. ठीक आहे, मी साम्यवादीमध्ये स्त्रीवाद आलाय. 8 वाजले वाटतं. हो, 8 वाजायला आले की इकडलं तिकडं होतं, तिकडलं इकडं होतं, कारण बॅटरी डाऊन होत आली आहे. पण मी म्हणून त्यासाठी ठरवलं फक्त 2च लेक्चर घ्यायचे. एक ते नो मोर टीचिंग बियॉन्ड 4 hours. दॅट्स इट. बघूया आता. पण माझं काय म्हणणं आहे, आपण हे मानावं का? नाही. का? आता त्याच्याबद्दल चर्चा करू. एक तर स्त्रीवाद म्हणजे काय, फेमिनिझम म्हणजे काय? फेमिनिझम ही एक आयडियोलॉजी आहे किंवा आपण म्हणू शकतो एक विचार प्रणाली आहे, जे स्त्रियांवर होणारे जितक्या पण प्रकारचे अत्याचार आहेत त्याला दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दे बेसिकली वॉन्ट टू एलिमिनेट all sorts of discrimination which the women are facing.
ठीक आहे. स्त्रीवाद काय आहे कळालं. त्याच्यामध्ये पण भरपूर व्हॅरियंट्स आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये पण भरपूर सबस्कूल्स आहेत. लिबरल फेमिनिस्ट वेगळे, तुम्हाला सांगतो सोशलिस्ट फेमिनिस्ट वेगळे, मार्क्सिस्ट फेमिनिस्ट वेगळे, रॅडिकल फेमिनिस्ट वेगळे, पोस्ट कॉलोनियल फेमिनिस्ट वेगळे, ब्लॅक फेमिनिस्ट वेगळे, हां पोस्ट फेमिनिस्ट वेगळे, पोस्ट मॉडर्न फेमिनिस्ट वेगळे, असे भरपूर वर्ग आहेत, सबस्कूल्स आहेत. म्हणून फेमिनिझमला पण एक मेटा आयडिओलॉजी म्हटलं जातं. मेटा आयडिओलॉजी म्हणजे त्या आयडिओलॉजीमध्ये, त्या विचारप्रणालीमध्ये आपल्याला भरपूर सब आयडिओलॉजीज सापडतात. हां भरपूर प्रकारचे वर्गीकरण सापडतात. लक्षात आलं का. पण त्यांचं एक मूळ गाभा काय आहे, मेन थीम काय, टू एंड ऑल डिस्क्रिमिनेशन फेस्ड बाय वुमेन्स. जितके पण प्रकार ज्या पण अत्याचार त्यांच्यावर होत आहे त्यांना दूर करायचं आहे. हे होतात स्त्रीवादी. इज इट क्लिअर. कळतंय का. प्लेटोचं उद्देश ते होतं का. जर ह्याचा आपण नीट बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल प्लेटोचा उद्देश थोडा वेगळा होता. प्लेटोचा उद्देश काय होता, त्याला असं वाटत होतं की ही जी 50% जनता आहे, कुठली 50% जनता आहे, ती काय करते, बोलू शकतोस काय करते. 50% घरात बसून स्वयंपाक करते आणि खातात पण तेच आहे, असं म्हणायचं का तुला. प्लेटोचा उद्देश तो स्वयंपाक करत होते. येस यू आर राईट. प्लेटोचा उद्देश असा आहे की ही जी 50% जर बघितली आपण, महिलाचं जर आपण पॉप्युलेशन बघितलं तर ऑन ॲन ॲव्हरेज बघायला गेलो जागतिक लेवलला चेक करा, आपल्या लेवल तर एक 50%च्या आसपासच आहे की नाही. आता ज्यावेळेस हा जो वर्ग आहे, हा जो ह्युमन रिसोर्स आहे, थोडक्यात तो स्त्रियांना एक संसाधन म्हणून बघत आहे. काय बघून बघत आहे, संसाधन. जे इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांना त्रास झाला असा, रिसोर्स म्हणून बघत आहे. काय रिसोर्स, ह्युमन रिसोर्स, बरोबर आहे. आता हा रिसोर्स काय होतोय, वेस्ट होतोय. तो राज्याच्या विकासाच्या कामी येत आहे का, स्टेटच्या डेव्हलपमेंटसाठी येत आहे का, नाही. हे काय करतात, हे फक्त चूल मूल आणि आपल्याला त्रास देणे. कळतंय का तुम्हाला, समजतंय का. रेड लिस्ट कळतंय. तर ह्यांचा जो आहे वापर राज्याच्या विकासासाठी होत नाही आहे. म्हणून ह्यांचा वापर राज्याच्या विकासासाठी कसा करावा ही तळमळ त्याची जास्त होती. रादर दॅन त्यांच्या बाबतीत कुठला तरी अत्याचार होतोय, त्यांच्या बाबतीत कुठला तरी डिस्क्रिमिनेशन होतंय. जर नीट बारकाईने विचार केला तर आपल्याला हे कळून येतं. म्हणून त्याला पहिला स्त्रीवादी म्हणणं थोडंसं कठीणच आहे, किंवा आपण म्हणू शकतो इंग्लिशमध्ये थोडं मराठीमध्ये म्हणतो वादग्रस्त आहे, आणि इंग्लिशमध्ये म्हणू शकतो थोडं डिबेटेबल आहे. बारकाईने विचार केल्यावर त्याचा असा उद्देश नाही आहे की स्त्रियांच्यावरती जो अत्याचार होतोय, त्यांच्या अगेन जे काही डिस्क्रिमिनेशन होतं आहे तो दूर करणं नाही आहे. पण हे ह्युमन संसाधन, जे मानवी संसाधन आहे, ते ह्युमन रिसोर्स आहे, ते स्टेटच्या कामी कसं आणावं आणि त्याच्यामुळे स्टेटचं डेव्हलपमेंट कसं करावं त्याच्याकडे त्याचा जास्त कल आहे. कळालं का. हे आहे पहिलंवालं इशू. ठीक आहे. लेट अस डू दिस अँड फिनिश दिस. ओके. फ्रेमवर्क. सगळ्यात पहिलं तुम्हाला काय माहीत पाहिजे, स्त्रीवाद म्हणजे काय. सगळ्यांना स्त्रीवाद म्हणजे काय कळालं का थोडक्यात. दुसरं, त्याला पहिलं फेमिनिस्ट का म्हटलं जातं. फार तर 150 शब्दांची शॉर्ट नोट एवढ्यासाठी एवढं प्रिपेअर करा. किती, 150 वर्ड्स, किंवा 10 मार्काला पण येईल शॉर्ट नोटमध्ये. पहिले जे 5 आहेत ना, प्लेटो फर्स्ट फेमिनिस्ट कमेंट, म्हणून 100 शब्द 150 शब्द एवढ्याच्या वर त्याची कॅपॅसिटी नाही आहे ह्या कन्सेप्टची. इज इट क्लिअर. समजतं. तर तिथे हे फिट बसतं. आणि लास्टला आपल्याला काय करायचं आहे, क्रिटिकल इव्हॅल्युएशन. एवढं तरी कळतंय का काय चाललंय. नाही सोपा विचार बनतंय हा. उगाच तुम्ही लोक मला टेन्शन देता, सर लय अवघड आहे. बरोबर आहे की नाही स्वराज. हां चला बघूया आता आपण व्हॉट इज
फेमिनिझमचा अर्थ बेसिकली ती काय आहे, त्याला आपण राजकीय विचारधारा म्हणू शकतो. हां, पण ती कशी आहे, मेटा, ह्याला मराठी शब्द नाही, म्हणून मेटाला आपण मराठीत कसं लिहू शकतो ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इज इट क्लिअर? हां, ठीक आहे. ठीक आहे, बाकीचं सगळं काय बरोबर. आणि काय करायचं आहे त्यांना, स्त्रीवाद म्हणजे बेसिकली मेन थीम काय, स्त्रियांच्या अगेन्स्ट जे काय डिस्क्रिमिनेशन आहे त्यांना ते काय करायचं आहे, एंड करायचं आहे. हां, सोशल स्पिअरमध्ये म्हणा, पॉलिटिकल स्पिअरमध्ये म्हणा, इकॉनॉमिक स्पिअरमध्ये म्हणा, पर्सनल स्पिअरमध्ये म्हणा, हे जितके पण डिस्क्रिमिनेशन ते फेस करतात ते त्यांना एंड करायचं. थीम फेमिनिझम, वन क्वेश्चन इज देअर. आयडिओलॉजी, पॉलिटिकल आयडिओलॉजी, त्यातल्या त्यात फेमिनिझमची जी आयडिओलॉजी आहे ती एक थीम आहे. जेंडर जस्टिस आणि फेमिनिझम, कुठला ना कुठं तरी प्रश्न असणार, एक तर पेपर 2 मध्ये असेल किंवा पेपर 1 मध्ये असेल, पण एक तरी प्रश्न असणार. पॉलिटिकल सायन्स इज व्हेरी इझी टू प्रिपेअर, याद रखना मेरी बात. कुठली थीम सांगितली आता अजून एक, जेंडर जस्टिस आणि फेमिनिझम, हे दोन साईड बाय साईड थीम चालतात. जेंडर जस्टिस तुम्हाला इकडे सापडेल पेपर 2 मध्ये, आणि इथे फक्त काय आहे, फेमिनिझम आयडिओलॉजीमध्ये येते. कळते का काय सांगतं? म्हणजे एक प्रश्न मी बरोबर ज्या काय थीम लिहून देणार आहे ना, तिथनं प्रश्न येणार म्हणजे येणार. फक्त ती थीम तुम्ही प्रिपेअर करा आणि प्लीज लिहा बाबा, पेपर कंप्लीट करा, महत्त्वाचं ते. इज इट क्लिअर? काय काय सांगितली थीम, थीमसाठी एक सेपरेट पेज ठेवा, पेज मागच्या याच्यामध्ये थीम लिहावरती. पहिली थीम काय सांगितली मी, एन्शंट पॉलिटिकल थॉट. त्याच्यामध्ये कोण कोण येतं, प्लेटो आणि अरिस्टॉटल, ह्या दोघांपैकी एक प्रश्न. प्लेटो आणि अरिस्टॉटल, एन्शंट पॉलिटिकल थॉट, त्याला तुम्ही म्हणणार त्याच्यामध्ये कोण कोण येतं, प्लेटो आणि अरिस्टॉटल. एन्शंट पॉलिटिकल थॉट, राजकीय विचारधारा, प्राचीन म्हणा. अजून मी कुठला शब्द दिला होता प्राचीनच्या जागी, प्राचीनच दिला होता ना, प्राचीनच दिला होता ना, ठीक आहे. त्याच्यामध्ये प्लेटो आणि अरिस्टॉटल ही पहिली थीम झाली. मागच्या पानावर लिहून ठेवा, म्हणजे तुमच्या नोटच्या ह्याच्यावरती, किंवा तुम्ही एक सेपरेट डायरी बनवून तरी चालेल. दुसरी थीम आज मी काय दिली, नाही फेमिनिझम, हां, आणि ऑब्लिक करा जेंडर जस्टिस, ठीक आहे. स्त्रीवाद ऑब्लिक जेंडरला काय म्हणणार मराठीत, हां, लिंगभेद व न्याय असंही लिहा. इज इट क्लिअर? कळलं? तिसरी थीम जे आत्तापर्यंतच्या आपल्या डिस्कशनमधून निघालेल्या आहेत, तिसरी थीम साम्यवाद किंवा समाजवाद लिहा, बस, सोशलिझम लिहा, ठीक आहे. आता सोशलिझमच्या बाबतीत जर बघायला गेलं, ही थीम खूप ब्रॉड आहे. मी कालच सांगितलं, मार्क्सिझम इज अ टाईप ऑफ सोशलिझम. साम्यवाद हा एक प्रकारचा काय आहे, समाजवादच आहे. पण मोस्टली सोशलिझमचे क्वेश्चन म्हटलं तर मार्क्सचा क्वेश्चन येतो. प्रत्येक वर्षी मार्क्सचा एक प्रश्न, एखाद दुसरा दुष्काळ पडला असेल वर्ष की मार्क्सचा प्रश्न नसेल, पण समाजवादवरती प्रश्न आला असेल. नाही कळालं? हां, कम्युनिझमचा सिद्धांत मार्क्सने दिला. मार्क्सवाद म्हणजेच काय, साम्यवाद. नाही कळालं? समजतंय? सो मोस्टली मार्क्सवरतीच प्रश्न येतो, पण ज्या वर्षी मार्क्सवरती नाही आहे त्यावर्षी समाजवादावर आला असेल. पण ही एक थीम झाली. किती झाल्या थीम? 3 थीम झाल्या. बस, पुढे जशा जशा थीम येतील आपण बोलूया. इज इट क्लिअर? गॉट इट? स्त्रीवाद काय आहे कळालं? पुढे जाऊया. वाय प्लेटो कन्सिडर ॲज फर्स्ट फेमिनिस्ट?
त्याला पहिला फेमिनिस्ट का म्हटलं जातं? 2 कारणं आहेत. स्त्रियांना त्यांनी प्राधान्य दिलं, परवानगी दिली म्हणा, तुम्ही शिक्षण घ्या, आणि तेही फिलॉसॉफर किंग करू शकतात, बनू शकतात. ह्याचाच अर्थ तेही कशामध्ये येऊ शकतात? शासक वर्गामध्ये येऊ शकतात, शासन करू शकतात. इज इट क्लिअर? ठीक आहे. त्याचं कारणही त्याला असं आपण दिलेलं आहे की त्याला असं वाटतं की बाबा स्त्रियांमध्ये कुठल्याही प्रकारच्या कमतरता नाही आहे. तेही पॉलिटिक्स. पॉलिटिक्स ह्या शब्दाचा अर्थ गव्हर्नन्स. व्हेरी गुड. जिथं पॉलिटिक्स दिसेल सबस्टिट्यूटेड बाय गव्हर्नन्स. प्लेटोज कम्युनिझम, तेही आपण बोललो. त्याच्या साम्यवादामुळे काय झालेलं आहे? स्त्रिया ज्या आहेत त्या मुक्त झालेल्या आहेत. त्यांच्या जे काही सामाजिक कर्तव्य आहेत किंवा घरगुती जे कर्तव्य आहेत त्यातून त्या मुक्त झालेल्या आहेत. कारण प्रायव्हेट फॅमिलीज नाही आहे. नो हजबंड, नो चाइल्ड, आय एम फ्री. इज इट क्लिअर? सो मुक्ती देणारा प्रभाव आहे, म्हणून त्याला ह्या कारणासाठी काय म्हटलं जातं? इज इट क्लिअर? पण मी काय म्हटलं, त्याचं जे स्टेटस आहे ते कसं आहे? हां, किंवा आपण म्हणू शकतो वादित आहे. कारण क्लिअर कट आपण म्हणू शकत नाही की बाबा हो तो फर्स्ट फेमिनिस्टच आहे. कारण काय? तर ते अर्धा% जनता जी आहे, हां, तर राज्य मानवजातीच्या निम्म्या प्रतिभेपासून वंचित राहू नये. हां, 50% ऑफ द पॉप्युलेशन त्याच्या कामी यावं, त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये. इज इट क्लिअर? आणि त्याच्या विचारांमध्ये असं दिसत नाही की त्याचं ध्येय स्त्रीचं मुक्तीकरण आहे. पण स्त्री हे मुक्तीकरण हे त्याचं अंत नाही आहे, विचारांचा अंत म्हणजे गोल नाही आहे, ऑब्जेक्टिव्ह नाही, उद्देश नाही. ते एक प्रकारचा माध्यम दिसतो. इज इट क्लिअर? म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा लिबरेशन ऑफ वुमेन वॉज द मीन्स रादर दॅन एंड इन इटसेल्फ. एंड इन इटसेल्फ असणं म्हणजे उद्देश असणं. प्लेटोच्या विचारातून असं लक्षात येतं स्त्रीचं मुक्तीकरण जे आहे ते उद्देश म्हणून नाही आहे, पण उद्देश काहीतरी वेगळे. हे एक प्रकारचं माध्यम आहे स्त्रीला मुक्त करणं. उद्देश काय? एथनचा विकास, त्याला डेव्हलप करणं, त्याची प्रतिमा जी वाया गेलेली आहे ती परत आणणे, आणि मग हे जे अर्धे घरी बसून आहेत त्यांनाही कामाला लावणे. कळालं? सो एंड इज नॉट दॅट, इट इज अ मीन्स. म्हणून आपण म्हणू शकतो की त्याला फेमिनिस्ट म्हणणं थोडं वादित आहे. कळालं का? तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येतोय का? हा वर्ग इकडे, मी काहीच बोलत नाही आहे, प्लेटोचे विचार आहेत. अजिबात मला पर्सनिफाय करायचं नाही की सरांचे विचार असे आहेत. नाही. ज्यावेळेस मी कुठला विचारवंत शिकवत असतो तो विचारवंताचं रूप मी धारण करतो. म्हणून कधी कधी असं वाटतं की बाबा मीच बोलतोय, पण तसं नसतं. लक्षात आलं? आता अरिस्टॉटल बनेल तर मी चांगल्या परखड भाषेमध्ये ह्याला शिव्या घालेल, पण त्यावेळेस मी अरिस्टॉटल पण नव्हे. पण ते होतं शिकवताना, काय काय वेळेस माझ्या अंगात येतं. ठीक आहे? मनुष्यगण असल्यामुळे भूत येतात, तसे विचारवंत माझ्या अंगात सरसारतात, म्हणून तसं वाटत असेल, पण ह्याचा माझा विचारांशी काही संबंध नाही आहे. मी क्लिअर कट सांगतो. इज इट क्लिअर? आता फेमिनिस्ट असताना मी जर थोडंसं चुकीचं बोललो, काय बोललो, तर तुम्ही माझ्यावरती राग धरू नका. ते होतं शिकवता शिकवता मी ते रूप धारण करतो. इज इट क्लिअर? तुम्ही पण असं वाईट नजरेने माझ्याकडे बघू नका तुम्हाला काय वाईट बोललं तर. इज इट क्लिअर? सो समजून घ्या ते. कारण आपला विषय थोडा बघायला गेला तर सामाजिक विषय आहे, आणि हा विषय 3 गोष्टींभोवती फिरतो: मनुष्य, समाज आणि राज्य. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत आहेत. म्हणून अवतीभोवतीचं जर उदाहरण दिलं तर ते लगेच कळतं. बरं का पवन? हां, तर स्त्रियांना पण आत्मा असतो, आणि आत्म्यामध्ये कॉम्पोजिशन आहे 3 वेगवेगळ्या प्रकारचे. पुढच्या वेळेस कॉम्पोजिशन नीट बघ. ठीक आहे? स्त्री मुक्ती, ठीक आहे, स्त्री मुक्ती हे साधन होते ना की ध्येय होतं. इज इट क्लिअर? पुढे जरी आपण म्हणू शकतो की बाबा प्रथम स्त्रीवाद म्हणून किंवा फर्स्ट फेमिनिस्ट म्हणून जरी ते वादग्रस्त किंवा डिबेटेबल जरी असेल, पण एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे, थोडं पॉझिटिव्ह एंड करणं पण गरजेचं आहे की बाबा त्या काळी त्या जागी स्त्रियांचं जे स्थान होतं त्या ठिकाणी हा माणूस
त्यांना शिक्षणाचा अधिकार देण्याचा गोष्टी करते किंवा त्यांना शासनामध्ये यावं ह्यासाठी प्रयत्न करते, हे क्रेडिबल आहे. थोडक्यात आपण म्हणू शकतो हे सहाराहीने आहे. इज इट क्लिअर? तर आपण म्हणू शकतो की ते क्रांतिकारक विचार होते त्यावेळेस, कारण त्यावेळेस स्त्रियांना कुठल्याच प्रकारचे अधिकार नव्हते. लक्षात. आणि त्या काळी स्त्रियांसाठी हे मागणं किंवा ॲटलिस्ट विचार करणं हे थोडं क्रांतिकारी विचार असू शकतं की हे त्याला आपण त्याला ह्या बाबतीत त्याला आपण श्रेय द्यायला हवं. वी शुड गिव्ह हिम व्हॉट यू कॉल्ड क्रेडिट. किंवा शक्य नव्हतं असं कुणाला विचार करणं, त्यांनी ॲटलिस्ट विचार तर केला स्त्रियांच्या बाबतीत. भलेही तो उद्देश नसेल पण विचार करणं. नाही तर कोण गृहीत धरतं रे स्त्रियांना, किती प्रॉब्लेम आहेत. ठीक आहे. तर प्राचीन ग्रीस का, तर प्राचीन ग्रीस काय होतं, एक पितृसत्ताक राज्य होतं. इज इट क्लिअर? पितृसत्ताक माहिती आहे सगळ्यांना, पॅट्रियार्कल, जिथे पुरुषाचे नियम चालतात, कंट्रोल आहे, तर सगळं कुणाचं आहे, पुरुषांचा आहे. ठीक आहे. दुसरा आहे ॲज फर्स्ट कम्युनिस्ट. हां, तर ह्याचा थीम ही आहे, एकतर असं विचारतील नाही तर असं की प्लेटोचं कम्युनिझम, साम्यवाद, मॉडर्न कम्युनिझम बरोबर तुम्ही कम्पेअर करा. मॉडर्न कम्युनिझम म्हणजे हे कुणी दिलेलं आहे, मार्क्सने दिलेलं. अगेन 150 वर्ड्स, फार फार तर किती, 150 वर्ड्समध्ये हे विचारू शकतात. कळते का रे मी काय शिकवलं आता? नक्की का? थांब 2च दिवस, मग कळेल मला तुम्हाला किती कळतंय. अरिस्टॉटल आता यालाच, आता काय पुढच्या आठवड्यात पुढच्याच लेक्चरला अरिस्टॉटल आहे. आणि थोडं अजून 2-3 स्टेटमेंट आहे. चला ह्याच्याकडे हे संपूया. इज इट क्लिअर? ॲटलिस्ट हे आज संपून जाईल, तो उद्या आपण शेवटचा घेऊया. टोटल उद्या तर प्लेटो संपवायचाच आहे कुठल्याही परिस्थितीत, आणि उद्या ही एक शॉर्ट नोट लिहायची आहे. पण आज जे वाचलेलं आहे, जे शिकवलेलं आहे ते आजपर्यंतचं शिकवलेलं उद्यापर्यंत वाचून यायचं रोज. फार फार तर 15 ते 20 मिनटं लागतील, फार फार तर अर्धा तास, तेवढं तर द्यायचंच आहे. सायकलमध्ये ठेवायचं हे रीडिंग्स. कशामध्ये ठेवायचं? सायकल. कंटिन्युअस वाचत राहा. मी तुम्हाला काय म्हटलं, इकडनं घरी जायचं, जेवण करायचं आणि 1 तास वाचन करायचं, आपलेच नोट्स वाचायचे, बस, बाकी काही करायचं. कळालं? सायकलमध्ये ठेवत राहा रीडिंग्स. कळालं? आणि एव्हरीडे मागं काय शिकवलं आहे त्याच्यावरती एक जरी शॉर्ट नोट रोज क्लासमध्ये येऊन लिहिली, काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला, त्रास होणार आहे का कुठला? तिथल्या तिथे इव्हॅल्युएशन. मग तुम्हालाही कळतं आपण काय चुकलो, आपण काय मेन्शन नाही केलं, काय नाही, कसं लिहायला पाहिजे काय. इज इट क्लिअर? आणि जसा प्लेटो संपेल तशी एक टेस्ट, प्लेटो आणि अरिस्टॉटल, प्रत्येक थीमवरती एक टेस्ट घेणार मी. प्लेटो अरिस्टॉटल संपला, एक क्लास टेस्ट. त्याच्यानंतर 3 थिंकर आहेत लाईनी, मॅकॅव्हेली संपला, हॉब्स आणि लॉक, हे 3 संपले की अजून एक टेस्ट, क्लास टेस्ट, फुल टेस्ट. फुल टेस्ट कळतंय? 3 तास बोटं तुटेसपर्यंत. इज इट क्लिअर? त्याच्यानंतर पुढची थीम, असे ते क्लास टेस्ट मी घेत होती बरोबर, त्याचं न काळजी करू. म्हणजे ते आपलं ते आन्सर रायटिंग मॉड्यूल पण साईड बाय साईड बनते. इज इट क्लिअर? हां. साम्यवादाचा सिद्धांत दिला कुणी? कार्ल मार्क्सने 1900 शतकात. ठीक आहे. आणि मी काल म्हटलं होतं की बाबा समाजवादाला कोण सिरियसली घेत नव्हतं. कशाला? सोशलिझमला. आणि ज्या वेळेस कार्ल मार्क्स येतो, पदार्पण करतो आपल्या ह्यांचं, आणि कार्ल मार्क्सने दिला साम्यवादाचा सिद्धांत, ते पण एक प्रकारचं काय आहे? समाजवादाचं आहे. साम्यवाद इज वन टाईप ऑफ समाजवाद, और आय वुड से कम्युनिझम इज वन टाईप ऑफ सोशलिझम. सोशलिझम कुणाच्या अगेन्स्ट आलं? समाजवाद कुणाच्या अगेन्स्ट आलं? कॅपिटलिझम, भांडवलशाही. दोघंही बघायला गेले तर इकॉनॉमिक प्रिन्सिपल आहे, इकॉनॉमिक प्रणाली आहेत, विचार प्रणाली आहेत. आठवतंय का मी सांगितलेलं होतं? गुड. नाव मार्क्सच्या विचारांनी बघायला गेलं, उदारमतवादी जगामध्ये एवढी खळबळ उचलली, लिबरल वर्ल्डमध्ये एवढी खळबळ उचलली की बाबा ह्या विचारांचं मूळ कुठून आलेलं आहे,
हे आपण शोधलं पाहिजे. आणि म्हणून शोधत 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 जेव्हा ते प्राचीन युगामध्ये जातात तिथं प्लेटो सापडतो. ॲक्च्युली प्लेटोनी साम्यवाद हा शब्द पण नाही वापरला हो. तो फक्त काय म्हणतो की बाबा प्रॉपर्टी जी आहे, मालमत्ता आहे, त्याच्यावरती खाजगी हक्क नको आणि कुटुंब जे आहे ते खाजगी कुटुंब नको, फक्त एवढं म्हणतो. तो असा काय साम्यवाद कुटुंबाचा, साम्यवाद सत्तेचा, सॉरी प्रॉपर्टीचा असे शब्द त्यांनी वापरलेले नाही. पण कुठंतरी प्रायव्हेट प्रॉपर्टी, खाजगी मालमत्ता रद्द करण्याचा किंवा त्याचा निषेध केला गेला आहे किंवा त्याला काढून टाकण्याचा प्रयत्न करण्याचा बोलणी झालेली आहे. म्हणून बाबा प्लेटो जनक आहे, फर्स्ट कम्युनिस्ट आहे असंही म्हटल्या जातं. पण थोडक्यात लक्षात घ्या, मार्क्सचं साम्यवाद आणि प्लेटोचे जे विचार आहेत, साम्यवाद जरी आपण त्याला म्हटलं, इसमें जमीन आसमान का फरक नहीं है, गैलेक्सीज का फरक है. काय इंग्लिश भाषेत सांगायचं झालं तर यू आर कम्पेअरिंग द अनकम्पेरेबल्स. काय तुलना जी केली जाते ते आपण कशा भाषेत सांगू शकतो? यू आर कम्पेअरिंग द अनकम्पेरेबल. अतुलनीय व्यक्तींची तुलना तुम्ही करत आहात, ह्याचं आणि त्याचं काहीही घेणं देणं नाही. परत सांगायचं झालं तर हे चूक आहे. थोडक्यात आपण पण ह्याला मान्य करायचं नाही. म्हणून शकतो आपण हे पण एक वादित स्टेटमेंट असू शकतं, डिबेटेबल इश्यू असू शकतो. पण ह्याच्या बाबतीत जर बघायला गेलं तर डिबेट काही नाही आहे भाई, उसका गोल कुछ और है, इसका गोल कुछ और है. म्हणून सिमिलॅरिटीज दिसतात, पण जे डिफरन्सेस आहे, फरक आहे, तो एकदम डेंजर आहे, खूप प्रमाणात आहे. सिमिलॅरिटीज आपण म्हणू शकतो की बाबा सुपरफिशियल आहेत, बनवण्यात आलेले आहेत, जोडण्यात आलेले आहेत, सिमिलर वाटतंय. बट डिफरन्सेस बघितले तर कम्प्लीट आपल्याला दोघांमध्ये फरक सापडतो. म्हणून त्याला पहिलं कम्युनिस्ट म्हणणं हे बघायला गेलं प्लेटो सारख्या विचारवंताबरोबर न्याय करण्यायोग्य नाही. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? लेट अस सी वाय इट इज सेड सो. ठीक आहे. सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत साम्यवाद म्हणजे काय. मॉडर्न कम्युनिझम कुणाच्या विचारात आलंय? गरीबों का मसीहा कार्ल मार्क्स. सोशलिझम कुठल्या लोकांची आयडियोलॉजी आहे? गरिबांची. समाजवाद बघायला गेलं गरीब लोकांची आयडियोलॉजी आहे. ह्या भूतलावरती ज्या ज्या भागामध्ये गरिबी असेल त्या त्या भागामध्ये समाजवाद खूप चांगल्या प्रकारे प्रस्थापित होतो. इट कॅचेस रूट्स लाइक एनीथिंग. कळलं का? वो कहते हैं इंदिरा हटाओ, मैं कहती हूँ गरीबी हटाओ, जीत कर आई भाई. इज इट क्लिअर? असो या कार्ल मार्क्स गोल काय होतं? जे गरीब लोक आहेत त्यांचं जे काय शोषण होत आहे किंवा त्यांचं जे काय एक्सप्लॉयटेशन होत आहे त्याला ते थांबवायचं. आता तो कुठल्या भागातला आहे? तो युरोपचा आहे. एस्पेशली सांगायचं झालं तर ब्रिटन या भागातला, जर्मन त्या ठिकाणला आहे. आणि तिथं बघायला गेलं इंडस्ट्रियल रेव्होल्युशनमुळे दोन वर्ग निर्माण होत आहेत. एक म्हणजे कॅपिटलिस्ट क्लास आणि दुसरा म्हणजे कामगार वर्ग, ज्याला आपण वर्किंग क्लास म्हणतो. आता ह्याच्यामध्ये जो वर्किंग क्लास आहे, कामगार वर्ग आहे, त्यांचं शोषण होत आहे. आणि मोस्टली जे गरीब लोक आहेत ते कोण आहेत? पुअर्स आहेत. इथपर्यंत कळालं का? आता अशा लोकांचं जे शोषण होत आहे कार्ल मार्क्सला ते दूर करायचं आहे. आणि ते दूर कसं करायचं त्याच्यासाठी त्यांनी एक सिद्धांत दिला, किंवा त्यांनी जो सिद्धांत दिला त्याला तुम्ही एक विचार प्रणाली पण म्हणू शकता. इट इज बिकम अन आयडियोलॉजी. त्याचं नाव आहे साम्यवाद, कम्युनिझम. इज इट क्लिअर? ठीक आहे, ठीक आहे. पण मार्क्स गरिबांचा दाता किंवा गरिबांसाठी बोलणारा पहिला विचारवंत नव्हे. ही इज नॉट द फर्स्ट हू टॉक फॉर पुअर्स. गरिबांचं जे काही शोषण आहे ते दूर व्हावं यासाठी त्याच्या अगोदर पण काही विचारवंत आहेत, त्यांनी प्रयत्न केलेला आहे. फॉर एक्झाम्पल सेंट सिमन, रॉबर्ट ओवन, चार्ल्स फुरियर, हे अशी काही नावं आहेत. सेंट सायमन SIMON, SIMON,
नका लिहू, सोशलिझममध्ये येणार आहे, पण ठीक आहे, लिहित असाल तर राहू द्या. सेंट सायमन, रॉबर्ट ओवन, चार्ल्स फुरियर, इज इट ओके? हां, ह्यांनी पण प्रयत्न केलं. साम्यवादाची जर बघायला गेली संकल्पना जर देण्यामध्ये कुणाचा हात होता तर ह्या तिघांचा जास्त हात होता, पण ह्यांना कोण सिरियसली घेत नव्हतं. पण ज्यावेळेस मार्क्स आला त्यावेळेस लोक सिरियसली किंवा उदारमतवादी सिरियसली समाजवादाला, साम्यवादाला सिरियसली घ्यायला लागले. इज इट क्लिअर? म्हणून ही फार मोठी संकल्पना आहे किंवा त्याची आपण म्हणू शकतो फार मोठी आयडिओलॉजी आहे असंही आपण म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणून मार्क्सचा ऑब्जेक्टिव्ह किंवा गोल काय आहे? त्याला कॅपिटलिझम संपवायचं आहे, भांडवलशाही काय करायची आहे? संपवायची. आणि जोपर्यंत ते संपत नाही तोचपर्यंत गरिबांचा विकास होणार नाही, त्यांचं जे काही शोषण आहे ते थांबणार नाही. आता कॅपिटलिझम संपवायचं म्हणजे काय संपवायचं? कॅपिटलिझम इज बेस्ड ऑन व्हॉट? प्रायव्हेट प्रॉपर्टी. आठवतंय? भांडवलशाही कशावर आधारित आहे? खाजगी मालमत्ता, खाजगी हक्क. मालमत्तेवर कुठला हक्क? खाजगी हक्क, प्रायव्हेट प्रॉपर्टी. इट इज बेस्ड अपॉन प्रायव्हेट प्रॉपर्टी. मग कॅपिटलिझम संपवायचं ह्याचाच अर्थ काय होतो? मालमत्तेवरती जो खाजगी हक्क आहे तो संपवायचा. कळालं का? ठीक आहे. तरच काय होईल? हे जे एक्सप्लॉयटेशन आहे ते काय होईल? बंद. समजलं का? पण ते असं बोलून, प्रदर्शन करून, आवाज चढवून, पिक्चर काढून, भीक मागून, प्रार्थना करून होणार नाही. कळतंय का? ते जर करायचं असेल त्यासाठी ते केल्याशिवाय हे साध्य होणार नाही. हां, कोण प्रॉपर्टी देणार नाही. मी जरी तुम्हाला आज म्हटलं तुमच्या खिशातले पैसे मला द्या, तुम्ही आनंदाने ते देणार नाही. मला काय करावं लागणार? समजतंय का? असं. हां, बरोबर की नाही स्वराज? काय काय जण 500 रुपये जरी मागितलं असं वाटतं किडनी मागितली तिच्या मायला. हां, असू लक्षात घ्या. व्हायलंट रेव्होल्युशन झाल्याशिवाय खाजगी हक्क जो आहे मालमत्तेचा तो आपल्याला नष्ट करता येणार नाही. त्यासाठी फक्त जे आहे ते आपल्याला काय लागणार आहे? व्हायलंट रेव्होल्युशनच लागणार आहे, हिंसक क्रांती. आणि ही हिंसक क्रांती करून जो समाज स्थापित होईल तो समाज कसा असेल? तो समाज वर्गहीन असेल. मार्क्सचं हे उद्देश आहे. मार्क्सचं कम्युनिझमचं गोल काय आहे? क्लासलेस सोसायटी अँड हे त्याचा उद्देश आहे. वर्गहीन आणि राज्यविहीन समाजाची स्थापना. कम्युनिझम म्हणजे काय? ह्याला फक्त दोनच शब्दात आपण सांगू शकतो, वर्गहीन आणि राज्यविहीन समाज, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वर्ग नाही आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शासन करणारी संस्था नाही. नो स्टेट. क्लिअर? क्लिअर? हां. आता बाबा म्हटला प्रॉपर्टीला अबॉलिश कर, प्रायव्हेट प्रॉपर्टीला अबॉलिश करायचं. मग बाबा हे असं व्हायलंट रेव्होल्युशन लोकांना पेटवतोय आणि ते कधी मग ह्याच्या विचारांचा स्तोत्र कुठलं आहे? शोधत 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 गेले, मागं सापडला बिचारा आपला हा तत्वज्ञानी प्लेटो. हा पण बोलला होता ना, प्रायव्हेट प्रॉपर्टीला ॲबॉलिश करा, प्रायव्हेट प्रॉपर्टी नष्ट करा. मग काय कायनी नावं ठेवायला चालू केलं. ही इज द फर्स्ट कम्युनिस्ट. हां, विचार करायचा नाही, काय नाही, कुणाला नावं ठेवताय, कुणाशी काय जोडताय, बरोबर आहे का? हां, तर ते चुकीचं आहे. लेट अस सी काय प्रॉब्लेम आहे. कळतंय का? अजून 5 मिनटं बसू शकता ना तुम्ही चांगल्यारीत्या? चेहरा तर दाखवत नाही आहे तुमचा, पण थांबा जरा. ठीक आहे. हा टॉपिक माझा संपून जाईल. 2च स्लाईड आहेत. किती स्लाईड आहेत? एक हीच आहे का? ह्याच्यानंतर हां, मग ही एक आणि ही एक आणि मराठीत आहे आणि ही. अच्छा, संपलं का? अच्छा, हां, थोडंसंच राहिलं, थोडंसं समजून घ्या. मी सतत हा उल्लेख करेल, ज्ञान घेण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी असते?
हा ती त्रासदायक असते. कोणी सांगितलं आहे हे? सोक्रेट्सने सांगितलं आहे. हां नाही सॉरी, प्लेटोने सांगितलं आहे ॲलिगरी ऑफ क्लिम्स. ह्याच्यामध्ये मी सांगितलं का नाही, मी प्लेटो ह्यासाठी फक्त शिकवतो पहिला, कारण ही संकल्पना मला खूप आवडते. जर तुम्हाला ज्ञान हवं असेल तर तुम्हाला काय होणार आहे? असा तसा नाही, आतोनात त्रास होणार आहे. कळतंय का? पण त्रास होणार आहे थोडाफार. मलाही त्रास होतोय, सकाळ धरणं उभा आहे बघ, लोणीला जाऊन आलोय, कुठून कुठून काय काय करून आलोय, सगळं काय, पण तरी शिकवतोय ना. असं नाही करायचं. चला लक्ष द्या. बघा असं नाही, आपलं काय ठरलंय? आपलं ठरलंय ना चांगलं वागायचं. हां चला घ्या, संपूया आपण. चलो काय बघू आपण, लेट्स सी. हां तर मार्क्स आणि प्लेटोला कम्पेअर करण्याची एक प्रकारे आपण म्हणू शकतो, एक काय झालेली आहे? टेंडन्सी. इज इट क्लिअर? हां थोडा प्रकार आपण म्हणू शकतो, हा एक कल झालेला आहे. मार्क्स एवढा श्रेष्ठ होऊन गेलाय ना, भीती वाटत त्याला लागली होती उदारमतवादी विचारवंताला, म्हणून ती एक प्रकारची टेंडन्सी झाली. मार्क्सचा विचार कुणावर कम्पेअर करायचे? प्लेटो बरोबर. पण आपल्याला जर त्यांचा नीट विचार केला तर आपल्याला कळतं की ह्या ज्या सिमिलॅरिटीज आहेत त्यांच्यामध्ये जे साम्यता आहे, साम्यपणा जो आहे तो कसा आहे? सुपरफिशियल आहे, वरवरचा आहे असं आपण म्हणू शकतो. कळतंय का? बट त्यांच्यामधले जे डिफरन्सेस आहेत तर आपण म्हणू शकतो ते भरपूर आहेत. दोन विद्वानांमध्ये खूप मोठा फरक आहे. हां साम्य काय दिसतंय? हां तोही बोलला प्रायव्हेट प्रॉपर्टी नष्ट करा, हाही बोलला प्रायव्हेट प्रॉपर्टी नष्ट करा. अरे पण त्याचा उद्देश वेगळं आहे, ह्याचा उद्देश वेगळं आहे. असं थोडी असतं का? बघूया आपण काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. सो साम्यता काय, समानता काय? दोघंही काय म्हणतात? प्रायव्हेट प्रॉपर्टी नष्ट करा, मालमत्तेवरती खाजगी हक्क नको. कसा हक्क असावा? सामूहिक, सोशल ओनरशिप. कळालं? सोशलिझम हे नाव सोशलिझम, समाजवाद हे नाव समाजवाद का पडलं आहे? कालच सांगितलेलं आहे, म्हणून ह्यासाठी वर्कशीट देणार आहे. काय कळालं आता? कारण सांगितलेलं इकडनं जातं, इकडनं बाहेर पडतं. हां विरोधात आले. पण समाजवादला समाजवाद का म्हणतात? सिंपल. कॅपिटलिझम वॉन्ट्स इंडिव्हिज्युअल ओनरशिप ओव्हर प्रॉपर्टी. सोशलिझम, समाजवाद वॉन्ट्स सोशल ओनरशिप ओव्हर प्रॉपर्टी. सोशल ओनरशिप म्हणजे सामाजिक हक्क. कशावर? मालमत्तेवर. प्रॉपर्टी एकट्याची नसणार, समाजाची असणार. संपला विषय. काल शिकवलं यार. म्हणून वर्कशीट थांबा आता तेही चालू करतो, तुम्ही सुधारणार नाही तसे. बघूया डिफरन्सेस काय आहे. पहिला डिफरन्स मार्क्स आणि प्लेटोमध्ये. प्लेटो कोण होता? मार्क्स कोण आहे? त्याचा अर्थ काय? आयडियलिस्ट म्हणजे कोण? थांब, आयडियलिस्ट कोण असतात? ते कशाला अल्टिमेट रियालिटी मानतात? आयडियाजला. आणि मटेरियलिस्ट कोण आहेत? ते मॅटरला अल्टिमेट रियालिटी. आयडियलिस्ट आर द वन जे कल्पनेला अंतिम सत्य मानतात. मटेरियलिस्ट भौतिकवादी कोण आहे? जे पदार्थ मॅटर ह्याला अंतिम सत्य मानतात. नेक्स्ट, प्लेटोचा उद्देश काय होतं? मार्क्सचा उद्देश काय? भेटतोय का डिफरन्स? प्लेटोचा उद्देश आदर्श राज्य म्हणजे राज्य असावं. आणि मार्क्सचा उद्देश काय? अरे अरे चा छे छे गलत हो रहा है. बघा प्लेटो समाजाचं वर्गीकरण करतो. किती वर्गामध्ये? ते 3 वर्ग कुठलेत? हा ए रूलिंग क्लास, लुरर, गोल्ड, सिल्वर, कॉपर, रूलर, सोल्जर आणि प्रोड्युसर. शासक वर्ग, त्याला आपण कुठलं अजून नाव दिलं होतं? सैनिक वर्ग. आणि प्रोडक्शन वर्गाला काय नाव दिलं होतं? मी काहीतरी दिलं होतं ना, ते बघ ना त्याच्यात. काय रे त्याचं नाव आहे? तिथलं अवघड नाव आहे. उत्पादक वर्ग. येस 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 येस. वेळ लागेल पण जास्त नाही, 1-2 दिवस काय नाही. हां काय सांगितलं?
हां, प्लेटो डिवाइड्स, प्लेटो जो आहे ॲक्च्युली वर्गीकरण करतोय आणि मार्क्सचा उद्देश काय? वर्गीकरण नष्ट करणे. सी द डिफरन्स, सो डिफरंट इट इज. नेक्स्ट 3 क्लासेस मार्क्स ॲबोलिश क्लासेस. कळालं? अजून एक बघूया. प्लेटो काय म्हणतो? हे जे 3 वर्ग आहेत कुठले, जे रुलिंग क्लास, सोल्जर क्लास, प्रोडक्शन क्लास, ह्यांचा आपसामध्ये काय वाद आहे का? नाही. उलट ते गुण्या गोविंदाने नांदत आहेत समाजामध्ये असं म्हणतो तो. बरोबर आहे. नॉन इंटरफेरन्स आठवत आहे, हे पण एक तत्व आहे. कशाचं? आदर्श न्यायाचं तत्वापैकी जस्ट आयडियल प्रिन्सिपल ऑफ जस्टिसमध्ये नॉन इंटरफेरन्स येतं. पण मार्क्स ज्यावेळेस समाजाचं डिस्क्रिप्शन देतो, सोसायटीचं डिस्क्रिप्शन देतो, मार्क्स पण म्हणतो की बाबा उदारमतवादी जे समाज आहे, कुठलं? कॅपिटलिस्ट सोसायटी. दिस सोसायटी इट इज डिवायडेड इंटू 2 क्लासेस. वन इज कॅपिटलिस्ट अँड वन इज वर्कर. प्लेटो 3 वर्गामध्ये करतो आणि मार्क्सचा उद्देश हे जे 2 वर्ग आहे त्याला गायब करायचं आहे, एकच कुठलाच वर्ग नसला पाहिजे. कळतंय? हा. आणि तो म्हणतो की हा कॅपिटलिस्ट वर्ग आणि हा जो वर्कर क्लासचा जो वर्ग आहे ह्यांच्यामध्ये वादविवाद आहे. ही टॉक्स अबाउट क्लास स्ट्रगल. मार्क्स टॉक्स अबाउट 2 वर्गांमध्ये वादविवाद आहेत, भांडण आहे, तंटा आहे. आणि मार्क्सचे जे वर्ग आहे त्यांच्यामध्ये कुठलाही प्रकारचा वादविवाद, भांडण, तंटा नव्हे. कळतंय का? इज इट क्लिअर? हा पॉईंट क्लिअर आहे. हा पण एक प्रकारचा डिफरन्स आहे आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. सो प्लेटोच्या वर्गांमध्ये सामंजस्यावर विश्वास ठेवतो आणि मार्क्स वर्ग संघर्षावर बद्दल बोलतो, आपण असंही म्हणू शकतो. इज इट क्लिअर? पुढे प्लेटोनी जे साम्यवाद सांगितलेला आहे, कम्युनिझम सांगितलं आहे, सगळ्या वर्गांसाठी सांगितलं आहे का? नाही. फक्त कुठले वर्ग आहेत? गार्डियन क्लासमध्ये 2 वर्ग येतात, रूलर क्लास आणि सोल्जर क्लास, ह्यांच्यासाठीच सांगितलं आहे. आणि मार्क्स काय म्हणतो? साम्यवाद कुणासाठी असावा? सगळ्यांसाठी असावा. हे पण डिफरन्स आहे. ठीक आहे. प्लेटोला जे करायचं आहे ते साध्य तो कशा रीतीने करत आहे, बरोबर आहे. आणि मार्क्सला जे साध्य करायचं आहे तो कुठला मेथड सांगतोय? रेव्होल्युशन. ते पण कसं? म्हणजे प्लेटोची मेथड पीसफुल आहे आणि मार्क्सची मेथड व्हायलंट आहे. हाही एक प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. म्हणून आपण म्हणू शकतो यू आर कम्पेअरिंग द अनकम्पेअरिंग. त्यांच्यामध्ये डिफरन्सेस फार आहे. हां, तुलना ही अतुलनीय तुलना करण्यासारखी आहे. इज इट क्लिअर? सो काही अर्थ नाही आहे मार्क्सला, सॉरी प्लेटोला तुम्ही फर्स्ट कम्युनिस्ट म्हणताय. फक्त एक का दुसरी सिमिलॅरिटी दिसली याचा अर्थ असं नाही की ते दोघंही त्याचा जनक म्हणायचं किंवा हे म्हणायचं. ठीक आहे. उद्या आपण कंटिन्यू करणार आहोत इकडनं या स्लाईडपासून. ठीक आहे. 6:30ला चालू केलं आहे, 8:30ला संपवलं आहे, 2 तासच शिकवलेलं आहे. इज इट क्लिअर? म्हणून तुम्ही जेवढं लवकर येताल एक आन्सर लिहून 6:30लाच चालू करू. काय काय मुलांना जे लेट होतो याला ॲटलिस्ट 6:30ला चालू केलं तर त्यांचं मिस होणार नाही. इज इट क्लिअर? पण जर ते आल्यावर त्यांच्याकडे वेळ राहिला नाही लिहिण्यासाठी, पण त्यांनी नक्की क्लास झाल्यावर लिहावं. 8-10 मिनटं थांबायला काय हरकत नाही, किंवा घरी लिहून दुसऱ्या दिवशी आणावं. पण ते इथं लिहिल्यामध्ये आणि घरी लिहिल्यामध्ये फरक असणार. घरी गेलं की तुम्ही ChatGPT वापरणार, इथं लिहिलं म्हणजे ChatGPT नाही. हां, म्हणून ते लक्षात ठेवा. शेवटी काही रिअल टाईम एक्सरसाइज केल्याशिवाय सुधारणा होणार नाही. माझा प्रयत्न असेल पहिल्या दिवसापासून तुम्हाला त्या दिवसासाठी ट्रेन करायचं. इज इट क्लिअर? गॉट इट? चलो, गो. सी यू टुमॉरो. उद्या आपण येताना आन्सर्स घेऊन या, सॉरी आन्सर शीट घेऊन या. काय आणणार? काय आणणार? म्हणजे दर दिवशी एक उत्तर लिहायचं आहे ना, मग बॅगेत ते बुकच घ्या, ते ठेवाच तुम्ही. युअर विश. आन्सर रायटिंगसाठी वर्कशीटवालं वेगळं, हे आपलं डेली एक्सरसाइज ना. एक पेज ठेवत जावा ना, ते असं गठ्ठाच करून ठेवा, एक 10-15 पानं ठेवत जावा, म्हणजे ते तुम्हाला आणता येईल. पेन दे ना मला एक. हे कोणी लिहिलंय? अच्छा, आता तर लक्षात येत आहे ना तुझ्या. हे तर सुरुवात आहे.
लक्षात आलं? ये तो सुरुवात आहे, बट ही एक्सरसाइज करावी लागणार आहे. एकच पॅरेग्राफ लिहिला तू?